स्वागतम सुस्वागतम. महात्मा गांधी विद्या मंदिर प्रणित मराठी अभ्यास मंडळ व महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड मराठी विभाग व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र संशोधन स्वरूप पद्धती आणि अपेक्षा या चर्चासत्राचा आजचा दुसरा दिवस. आणि या द्वितीय सत्रासाठी उपस्थित प्रमुख वक्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर शिरीष लांडगे पाटील सर, तसेच या सत्रातील प्रमुख अतिथी महात्मा गांधी विद्या मंदिर प्रणित कला व मानवीय विद्या शाखेच्या अधिष्ठाता आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर मृणाल भारद्वाज मॅडम, या चर्चासत्राचे अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक व महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या शैक्षणिक विभागाचे संचालक माननीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर, तसेच महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या संचालिका आमच्या मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम, महात्मा गांधी विद्या मंदिर प्रणित मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व या चर्चासत्राचे मुख्य समन्वयक आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, या चर्चासत्राचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर प्रमोद आंबेकर सर, तसेच महात्मा गांधी विद्या मंदिर प्रणित मराठी अभ्यास मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेतील मराठी विभागातील सर्व सहकारी बंधू भगिनी, तसेच राज्यभरातून या वेबिनारसाठी जोडलेले विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांना मी मनपूर्वक अभिवादन करतो. आणि आजच्या या चर्चासत्राचं स्वागतपर प्रास्ताविक या महात्मा गांधी विद्या मंदिर प्रणित मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनी करावं अशी मी सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वांना खूप खूप नमस्कार आणि सगळ्यांचं मी प्रथमतः या वेबिनारच्या दुसऱ्या सत्रामध्ये स्वागत करतो. आमच्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने मराठी अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. मला वाटतं संपूर्ण विद्यापीठ पातळीवरती अभ्यास मंडळ कार्यरत असतात, परंतु एखाद्या संस्थेचं अभ्यास मंडळ असावं ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल, परंतु या मंडळाची स्थापना करून संशोधन असेल, लेखन असेल आणि मराठी भाषेचा विकास असेल यासाठी नवीन काही प्रयत्न करण्याचा मानस संस्थेने ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने आज आपण या मराठी अभ्यास मंडळ आणि मनमाड महाविद्यालयाच्या संशोधन केंद्राच्या अंतर्गत संशोधन स्वरूप पद्धती आणि अपेक्षा अशा स्वरूपाचा 2 दिवसीय वेबिनार आपण आयोजित केलेला आहे. कालचंही व्याख्यान सतीश बडवे सरांनी जे दिलं ते अतिशय चांगलं झालेलं आहे. संशोधनाच्या ज्या वाटा आहेत त्याबाबत अतिशय प्रभावी मतं सरांनी मांडलेली आहेत आणि संशोधकांना नक्कीच त्या व्याख्यानामधनं ऊर्जा मिळालेली आहे. आज दुसऱ्या दिवशी माझे सन्मित्र ज्यांचा खूप दिवसापासून आम्ही एकमेकाचे मित्र आहोत, ते प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे पाटील, जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहे आणि माणूस म्हणून अतिशय सकारात्मक अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. सर आजच्या या वेबिनारचे प्रमुख वक्ते आहेत. त्यांनी एकूणच विद्यापीठी पातळीवरती आज संशोधनाची जे दिशा आहे, संशोधनाचे जे काही कार्य चालू आहे आणि मग विद्यापीठाच्या अंतर्गत ज्या पद्धतीने संशोधन चालतं त्याचप्रमाणे महाविद्यालयांमध्ये सुद्धा सुरू राहिलं पाहिजे. त्यामुळे आजचंही व्याख्यान त्यांचं अतिशय प्रभावी होणार यात कुठली शंका नाही. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त आणि शैक्षणिक विभागाचे प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब जगदाळे सर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या प्रमुख अतिथी जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्या प्रोफेसर डॉक्टर मृणाल भारद्वाज या मॅडम आमच्या अधिष्ठाता आहेत, मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता आहेत. एक मानसशास्त्रज्ञ म्हणून आणि संशोधक म्हणून त्यांच्या कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्यांचे विचार ऐकायला मला नक्कीच आनंद वाटेल. आमच्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम या आमच्या संस्थेच्या संचालिका आहेत. मराठीमध्ये त्यांनी केलेलं काम सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या त्या पूर्वी
अभ्यास मंडळामध्ये त्यांनीही काम केलेलं आहे. त्यांच्याही मार्गदर्शनाचा आम्हाला नेहमी फायदा होत असतो. या वेबिनारचे समन्वयक डॉक्टर प्रमोद आंबेकर सर, ज्यांनी सूत्रसंचालन अतिशय भारदार जे करत असतात, ते माझे सन्मित्र सहकारी प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर सर, या वेबिनारसाठी आणि आयोजनामध्ये मराठी अभ्यास मंडळाच्या सर्व सदस्यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. त्यांचंही मी स्वागत करतो. या वेबिनारसाठी उपस्थित महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांचं सुद्धा मी खूप स्वागत करतो आणि या ज्ञानाचा फायदा आपल्या संशोधनासाठी नक्कीच होईल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आणि ही ज्ञानाची शिदोरी जर आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली तर मला वाटतं मराठी संशोधनाच्या ज्या वाटा आहेत त्या सरळधोट असतील, कुठल्याही प्रकारची वळण तिथे निर्माण होणार नाही. आणि आज संशोधनाच्या बाबत जी काही हकाटी पिटवली जाते की तोचतोपणा येतो, पण नाविन्यपूर्ण संशोधन कसं असावं याचा परिपाठ आपल्याला या 2 दिवसामध्ये मिळतो आहे. आणि आजच्या व्याख्यानामधनही या सगळ्या गोष्टींचा फायदा नक्कीच आपल्याला होईल असा आशावाद पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक येथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल माननीय सतीश बळवे सर, ज्येष्ठ मार्गदर्शक, यांनी संशोधनाच्या वाटा या विषयावरती अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. आणि आज प्रमुख वक्ते म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य शिरीष लांडगे पाटील सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रमुख अतिथी आदरणीय मृणाल भारद्वाज मॅडम देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर प्रकाश शेवाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या अतिथींचा परिचय करून द्यावा. आदरणीय शेवाडे सर. धन्यवाद सर. आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर शिरीष लांडगे सरांचा मी या ठिकाणी प्रथम परिचय करून देतो. श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता महाविद्यालय भिंडे येथे सर मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर व विद्याशाखेवर पण सदस्य आहेत. एमफिल व पीएचडी चे सर मार्गदर्शक असून 4 विद्यार्थी सरांचे पीएचडी झालेले असून 3 विद्यार्थी एमफिल झाले आहेत. सरांचा संशोधनाचा म्हणजेच पीएचडीचा विषय हा मराठीतील चरित्रात्मक कादंबऱ्यांचा अभ्यास हा होता. मध्ययुगीन मराठी संस्कृती, साहित्य आणि नेवासा परिसरातील संस्कृती या विषयावर लघुशोध प्रबंध सरांचा एक प्रकल्प झालेला आहे. मध्ययुगीन कालखंडातील पैठण, डोमेग्राम आणि नेवासा परिसरातील संस्कृती आणि साहित्य या विषयावर सरांनी बृहद संशोधन प्रकल्प पूर्ण केलेला आहे. 25 पेक्षा जास्त संशोधनपर लेख नियतकालिकातून व वृत्तपत्रातून सातत्याने सर लेखन करत असतात. सरांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. अक्षरांचा परिमळू, मराठीतील चरित्रात्मक कादंबरी हे सरांचे स्वतंत्र पुस्तके असून जीवनवेध, मोगरा फुलला, मराठी संशोधन आणि आंतरविद्या क्षेत्रीय संशोधन, समकालीन मराठी कथा, उत्कर्ष वाटा, मराठी एकांकिका, साहित्य रंग, निवडक मध्ययुगीन गद्य पद्य असे 10 पेक्षा जास्त पुस्तकांचं संपादन व सहसंपादन सरांनी केलेलं आहे. सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये साहित्य कला विकास प्रतिष्ठान सातारा यांचा ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण संशोधन पुरस्कार 2016-17 मध्ये सरांना प्राप्त झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती लक्षवेधी ग्रंथ पुरस्कार सरांना 2019 साली मिळाला. सर अजात शत्रू आहेत. आमचे अभ्यास मंडळामध्ये सर सर्वांना मार्गदर्शन करत असतात, त्याचप्रमाणे मदतही करत असतात. तर सरांचा खूप मोठा परिचय आहे. तुकाराम महाराज जसं म्हणतात की न लगे चंदना परिमेळ, वनस्पती मेळ आकारोनी, आंतरीचे धावे सोबावे बाहेरी. त्यांच्या व्याख्यानातून ते बाहेर येणारच आहे आणि त्यांचा परिचय आपल्याला होणार आहे. आता मी दुसरा परिचय करून देतो आहे डॉक्टर मृणाल भारद्वाज मॅडम यांचा. आजच्या कार्यक्रमाच्या मॅडम प्रमुख अतिथी आहेत आणि महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. 27 वर्षापासून पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व संशोधन केंद्र LVH कॉलेज नाशिक येथे कार्यरत असून
मॅडम प्राध्यापक व विभाग प्रमुख आहे. प्रशासनाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 5 वर्षे अधिसभा सदस्य सिनेट मेंबर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसंच विविध विद्यापीठ व संस्थांवर मॅडम काम करतात. सध्या विद्याशाखा सदस्य मानवता आणि सामाजिक विज्ञान व सदस्य अभ्यास मंडळ मानसशास्त्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या मंडळावर कार्यरत आहेत. तसेच बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्य आहेत. नुकतीच त्यांची वझे केळकर कॉलेज मुंबई आणि मिठीबाई कॉलेज मुंबई या UGC मान्य स्वायत्त महाविद्यालयाच्या मानसशास्त्र अभ्यास मंडळावर नियुक्ती झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PhD व MPhilच्या मार्गदर्शक म्हणून मॅडम कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विद्यार्थ्यांना PhD आणि एकूण 17 विद्यार्थ्यांना MPhil पदवी प्राप्त झाली आहे आणि 6 विद्यार्थी सध्या PhD करीत आहेत. आतापर्यंत 3 पुस्तकांचं लेखन केलेलं असून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय अशा नामांकित जर्नलमध्ये 52 पेक्षा जास्त संशोधनपर लेख लिहिलेले आहेत. शॉपिंग ॲडिक्शन स्केल या मानसशास्त्रीय चाचणी निर्मितीसाठी त्यांना स्वीडन आणि भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय कॉपीराईट मिळाला आहे. त्यांनी UGCचे मेजर मायनर संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसेच राष्ट्रीय स्तरावर परदेशात आणि भारतात संशोधन निबंध आणि व्याख्यानं दिलेली आहेत. मानसशास्त्रज्ञ, समुपदेशन, प्रशिक्षण, उद्योग या क्षेत्रात मॅडम भरीव असं योगदान देत आहेत. मानसशास्त्राचा व्यावहारिक उपयोग करून समाजाला जागृत करणं ही त्यांची विशेष आवड आहे आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून त्या विविध शैक्षणिक संस्था, मानसशास्त्रीय संघटना आणि व्यावसायिक संस्था याच्याशी संबंधित आहेत. तर मी या ठिकाणी परिचय थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. भारदस्त असा परिचय दोन्ही वक्त्यांचा आहे, त्यावरून त्या दोघांच्याही ज्ञानाची खोली आपल्या लक्षात यावी. मराठी साहित्य आणि संशोधनाच्या अनुषंगाने नेहमीच असं विधान केलं जातं की हे संशोधन काय महत्वाचं आहे आणि बऱ्याचदा तिरस्काराने किंवा उपहासाने या सगळ्या संशोधनाकडे पाहिलं जातं. सायन्सच्या भाषेमध्ये जो इम्पॅक्ट फॅक्टर मोजला जातो, खरं तर साहित्याचं संशोधन होत असताना त्याचा इम्पॅक्ट हा वर्षानुवर्षे अनेक दीर्घ काळापर्यंत हा आपल्याला पाहायला मिळतो. एक संस्कारपूर्ण मूल्य रुजवण्याचं काम हे संशोधन जे आहे ते करत असतं. साहित्याकडे कोणत्या पद्धतीने पाहिलं जावं अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. मात्र या सगळ्या संशोधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित झालेला आहे. त्या संशोधनाच्या निमित्ताने मिळणारे इन्क्रिमेंट आणि त्या इन्क्रिमेंट पोटीच फक्त हे संशोधन होतं असाही एक दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे विद्यापीठीय संशोधनांकडे ज्या साशंकतेने पाहिलं जातं त्या विद्यापीठीय संशोधनाचं स्वरूप काय आहे आणि या संशोधनाकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे आता आपण जाणून घेऊया. आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर शिरीष लांडगे पाटील सरांकडून मी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला उद्बोधित करावं. धन्यवाद सर. माझा आवाज ऐकू येतोय? येतोय सर. येतोय सर. होय. महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेचं मराठी अभ्यास मंडळ आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मनमाड यांनी आयोजित केलेल्या संशोधन स्वरूप पद्धती आणि अपेक्षा या विषयावरील वेबिनारच्या या सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम, अधिष्ठाता प्रोफेसर डॉक्टर मृणाल भारद्वाज, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कमे, उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद आंबेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर प्रकाश शेवाळे, विभाग प्रमुख डॉक्टर विलास थोरात, आत्ताच सूत्रसंचालन करणारे डॉक्टर धनराज धनगर. वेबिनारमध्ये जवळपास आता 97 श्रोते सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये अनेक सन्मान्य मार्गदर्शक, विद्यार्थी मित्र हो. या वेबिनारच्या निमित्ताने आपल्याशी चर्चा करण्याची संधी मला संयोजकांनी दिली, त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो. मनमाड महाविद्यालय म्हटलं
की सर्वप्रथम प्राचार्य मसू पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सर्वप्रथम मी त्यांना कृतज्ञतापूर्ण नमस्कार करतो आणि त्यांचीच अकॅडमिक परंपरा पुढे नेणारे प्राचार्य डॉक्टर जगदाळे हे महाविद्यालयाला प्राचार्य म्हणून लाभले, हेही एक चांगला योग म्हणावा लागेल. आतापर्यंत मसू पाटील सरांची प्राचार्यपदाची ती परंपरा आहे, ती डॉक्टर देवरे मॅडम आणि डॉक्टर गमेश सर यांनी सक्षमपणे पुढे सांभाळली. देवरे मॅडमच्या सोबत तर मी अभ्यास मंडळात काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस मी अभ्यास मंडळ सदस्य नव्हतो तेव्हा गमेश सर अभ्यास मंडळाचे सदस्य होते. तेव्हापासून त्यांचे माझे ऋणानुबंध आहेत. याशिवाय अनेक माझे मित्र इथे दिसतात, त्यामध्ये डॉक्टर किरण पिंगळे आहेत. सगळ्यांचाच नामोल्लेख करता येणे शक्य नाही, पण सगळ्यांनी हे सगळे मित्र आहेत. ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभेविन प्रीती, असा सगळ्यांचा आपला संबंध आहे. या सर्वांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी काही 2-4 शब्द तुमच्या पुढे मांडतो. मित्रो, मला विद्यापीठीय संशोधन स्वरूप आणि अपेक्षा या विषयावर बोलायचं आहे. तसं पाहिलं तर हा विषय जो आहे तो एक तांत्रिक विषय आहे आणि तितकाच तो अप्रिय विषय आहे. आता सध्याला मी काही काळ अभ्यास मंडळाचा अध्यक्ष आहे, अजून काही काळ, त्याच्यामुळं हे काम माझ्याकडे पाहण्याचं काम आहे त्याच्याकडं. पण या समितीच्या विषयी अनेकांना राग येत असतो. या समितीच्या विषयी समज गैरसमज होत असतात आणि या ज्यावेळेस मला आंबेडकर सर, शेवाळे सरांनी निमंत्रण दिलं त्यावेळेस म्हटलं चला या निमित्ताने हे जे समज गैरसमज दूर करण्याची संधी आपल्याला आलेली आहे आणि म्हणून या समितीचं कामकाज कसं चालतं त्याच्याविषयीची ती प्रक्रिया सांगायची एक संधी या निमित्ताने येईल आणि त्या निमित्ताने अपेक्षा काय असतात हे पण सांगता येईल, म्हणून मी ताबडतोब हे निमंत्रण स्वीकारलं. आता माझ्या अगोदर डॉक्टर सतीश बडवे सर बोललेले आहेत. एवढ्या उंचीचं संशोधक बोलल्यानंतर माझ्यासारख्याने बोलणं म्हणजे थोडंसं मलाच संकोचल्यासारखं होतंय. पण एक पदाधिकारी म्हणून हा मला बोलण्याची संधी दिली ही मी माझी स्वतःची समजूत घेऊन मी आपल्या सोबत काही बोलतो. आता हे बोलत असताना मला काय बोलायचं नाही याचीही मी जाणीव ठेवलेली आहे. पीएचडी प्रवेश प्रक्रियेपासून तर रिक्त जागा, संशोधन केंद्र, नियम किंवा पीएचडी प्रक्रियेचं धोरण हा काय आपल्या आजचा चर्चेचा विषय नाही. तसंच तो अभ्यास मंडळांच्या अध्यक्षाच्या अधिकारातला पण विषय नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी काही बोलणार नाही. फक्त आरआरसी आणि संशोधन याच्या विषयीच्या अपेक्षा आणि परिस्थिती ही मी अगोदर सांगायचा काही वेळ प्रयत्न करतो. आपल्याला असं लक्षात येतं की आरआरसी म्हटलं की त्याच्याविषयी काही एक सामान्य तक्रारी असतात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या विषयाला मान्यता मिळायला खूप वेळ लागतो किंवा कधी कधी आरआरसी मध्ये विषय नाकारला जातो. आरआरसीचे मेंबर्स जे असतात त्यांना बोलवून सुद्धा ते विषय पुढे पुण्याला गेल्यानंतर ते नाकारले जातात. अशा काही तक्रारी आरआरसी विषयी असतात. तसंच विद्यार्थ्यांच्या काही मार्गदर्शकांच्या विषयी सुद्धा तक्रारी असतात आणि विद्यार्थ्यांविषयी मार्गदर्शकांच्या तक्रारी असतात की विद्यार्थी काही अभ्यास करत नाही. आणि म्हणून एकूण काय तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या व्यक्तींकडून ह्या संशोधनाविषयी तक्रारी असतात आणि त्या तक्रारीमध्ये एक समान सूत्र आहे की एकूण सगळेजण संशोधनाविषयी असमाधान व्यक्त करतात. कशी चालते थोडीशी माहिती आपल्याला देणं आवश्यक आहे. आरआरसी मध्ये कुलगुरू, उपकुलगुरू, अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि 2 तज्ञ असं ते एकत्रित काम चाललेलं असतं. आणि त्या एकत्रित काम चाललेलं असताना या समितीच्या वर्षातून 2दा बैठकी होतात. समजा कधी काम जास्त असेल तर 3 सुद्धा होऊ शकतात. आता यामध्ये काय होतं की विद्यार्थ्यांनी जो आराखडा सादर केलेला असतो संशोधन केंद्राच्या मार्फत त्याचे अगोदर ती स्क्रुटनी होती आणि नंतर ते आरआरसी पुढे येतात.
आता त्या RRCचे ते तज्ञ आणि अध्यक्ष अधिष्ठाता हे सर्व मिळून काय करतात, तर त्याच्यावर मान्यता किंवा विषय अमान्य करतात. आता ह्या सगळं जर पाहिलं तर हे सगळे समितीचे सदस्य आणि क्लेरिकल पातळीवरचे जे कर्मचारी आहेत हे सगळ्यांच्या साधारणतः 10 स्वाक्षऱ्या व्हाव्या लागतात आणि त्याच्यानंतर मान्यतेचं पत्र तयार होतं. आता हे सगळं व्हायला त्याच्यामुळे खूप वेळ लागू शकतो. आता साधारणतः आपल्याला असं लक्षात येतं की हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मान्यतेचं पत्र मिळतं आणि मान्यतेचं पत्र मिळाल्यानंतर साधारणतः विद्यार्थ्यांना दर 6 महिन्याला आपला प्रगती अहवाल सादर करून तो ऑनलाईन सादर करावा लागतो. तसंच जे MPhil झालेले नाहीत त्यांना PhDचं कोर्सवर्क हे करणं बंधनकारक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की कमीत कमी 3 वर्ष आणि अधिकाधिक 5+2 एवढ्या वर्षांमध्ये प्रबंध आपल्याला सादर करता येतो. अशी साधी सरळ एक प्रक्रिया आहे. पण ही प्रक्रिया तितकी सरळ होत नाही, तितकी सुलभ होत नाही. तिच्यामध्ये अनेकदा जटिल समस्या येतात, किचकट प्रक्रिया होते आणि याच्यामध्ये विद्यापीठ जितकं कारणीभूत असतं तितकंच संशोधन केंद्र असेल, मार्गदर्शक असेल आणि विद्यार्थी हे पण कारणीभूत असतं. म्हणून ह्या सगळ्यांच्या बाजूने संशोधनाकडे आपल्याला पाहावं लागतं. आता सध्याला काय झालंय की संशोधन मार्गदर्शकांची संख्या वाढलेली, विद्यार्थ्यांची पण संख्या खूप वाढलेली आहे. सध्याला तांत्रिक बाजू आवाज येतोय? तांत्रिक बाजूंना त्यांच्या पूर्ततेला फार महत्व आलेलं आहे आणि त्याच्यामुळे कधी कधी अशी बरेच जण म्हणतात की काय या संशोधनाकडे दुर्लक्ष आणि हेच बाकीचं तांत्रिक गोष्टी करण्यामध्ये सगळा वेळ जातो. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की सध्या आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मराठी विषयाचे संशोधनाचं स्वरूप कसं आहे ते जर सांगायचं असेल तर साधारणतः 60 ते 70 प्रवेश PhD साठी मुलं घेतात. त्यांना तेवढ्या जागा उपलब्ध होतात. साधारणतः एका वर्षामध्ये 10 ते 15 नवीन मार्गदर्शकांना मान्यता मिळते आणि 4 ते 5 हे जे मार्गदर्शक असतात ते सेवानिवृत्त होत असतात. आता ते सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं की सध्याला पुण्यामध्ये 5 संशोधन केंद्र आहेत, अहमदनगरमध्ये 6 संशोधन केंद्र आहेत, नाशिकमध्ये 3 संशोधन केंद्र आपलं आता कामकाज सुरू करतील. साधारणतः मराठीचे 14 संशोधन केंद्र सध्याला कार्यरत आहे. आता याच्यामध्ये सर्वाधिक सुविधा असलेलं आणि कमी शुल्क असलेलं एक संशोधन केंद्र आहे ते म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं मराठी विभाग. मात्र विद्यापीठाच्या नवीन नियमानुसार तिथं संलग्न मार्गदर्शकांना कामकाज करता येत नाही आणि तिथं त्याच्यामुळं 3च मार्गदर्शक उरले आणि त्याच्यामुळं आपल्याला असं दिसतं की जिथं सगळ्या साधन सुविधा अधिक आहे तिथं मार्गदर्शक नाही, त्याच्यामुळे विद्यार्थी कमी आणि उर्वरित ठिकाणी आपल्याला असं दिसतं की मार्गदर्शक भरपूर आहेत, तसंच तिथं विद्यार्थ्यांचं शुल्कही अधिक आहे कारण ते सगळं सुरू करण्याला त्या महाविद्यालयाला निधीची आवश्यकता आहे. पण ह्या संशोधन केंद्रामध्ये अनेकदा आपल्याला असं पाहायला मिळतं की सुविधा पण कमी असल्याचं काही ठिकाणी आपल्याला दिसतं. आता हे एकूण सगळं विद्यापीठाचं एक थोडंसं स्वरूप तुम्हाला सांगायचं, एक थोडासा आराखडा तुमच्या समोर मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की आजवर मराठीमध्ये विद्यापीठात आणि विद्यापीठाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेलं आहे. हे संशोधन पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्याचं जे काम आहे, म्हणजे बऱ्याचदा असं असतं की धनगर सर आता मगाशी बोलता बोलता म्हटले की अनेकदा ह्या संशोधनाकडे हेटाळण्याच्या नजरेने पाहिलं जातं. बऱ्याचदा विद्यापीठीय संशोधन हे पोटार्थी आहे, कुठल्या तरी पदवीसाठी आहे किंवा कुठल्या तरी इन्क्रिमेंटसाठी, नोकरीसाठी आहे असं ते म्हटलं जातं. आणि म्हणून विद्यापीठाचं आणि विद्यापीठाच्या बाहेरच्या संशोधनामध्ये नेहमी 2 विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला विद्यापीठाच्या बाहेरचं संशोधनापेक्षा आपल्याला आज आपला चर्चेचा विषय, व्याख्यानाचा विषय हा विद्यापीठीय संशोधन असल्यामुळं आपल्याला एक असं लक्षात घ्यावं लागतं की आजचं
विद्यापीठीय संशोधनाला आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या ह्या विद्यार्थ्यांना अनेकदा आपल्याला त्याचं अर्थसहाय्य आपल्याला मिळताना दिसतं. आपल्याला असंही लक्षात येतं की बार्टी सारखी संस्था असेल किंवा इतर संस्था असतील, हे आपल्याला अर्थसहाय्य हे आपल्याला देतात. आणि मग आपल्याला याचं एक लक्षात घ्यावं लागतं की आपल्याला हे अर्थसहाय्य मिळाल्यानंतर त्याच्यासाठी अनेक संस्था अर्थसहाय्य देतात. याचबरोबर संशोधनाला सहाय्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत, अनेक ग्रंथालय आहेत, इथं पण आपल्याला त्यांचं सहाय्य मिळू शकतं. आज आपल्याला असं दिसतं की आंतरजालावर जर तुम्ही पाहिलं तर संशोधन विषयक साहित्याचा एक प्रचंड साठा आज उपलब्ध झालेला दिसतो. आपल्याला आज असं दिसतं की शोधगंगा, शोध सिंधू, नॅशनल डिजिटल लायब्ररी, त्याचं पण आता ऍप आलेलं आहे. मराठी विश्वकोश आहे, ते संबंध विश्वकोशचे ऍप आलेले आहेत. आपल्याला नुसतं कीवर्ड्स टाकले तर आपल्याला ते सगळं पाहायला मिळतं. स्वयं सारखे पोर्टल आहे की जिथं त्या पोर्टल मधून तुम्ही एखादा छोटासा कोर्स केला तर संशोधन कसं करायचं, त्याची पद्धती काय असतात, त्या शास्त्र कसं असतं, याच्याविषयी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. तसंच आपल्याला असं दिसतं की भाषांतराच्या सुविधा पण आहे. आता फक्त आपलं संस्कृत मराठी अजून भाषांतर होत नाही, पण इतर सगळ्या भाषेतलं म्हणजे तुमच्या हाताच्या बोटावर भाषांतर करता येतं एवढं मशीन ट्रान्सलेशन आज आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. तसंच आपल्याला असं दिसतं की मोठ्या संख्येवर PDF स्वरूपात किंवा ई-बुक स्वरूपात आपल्याला पुस्तकं मिळतात. जुने पुस्तकं म्हणजे जे कधी पाहायला मिळत नव्हती, ती सगळी पुस्तकं आपल्याला आज आपल्या एका क्लिकवर पाहायला मिळतात, हे लक्षात घ्यावं लागतं. तसंच दुसरी गोष्ट अशी झाली की आज आपल्याला असंही दिसतं की संशोधन जे मुद्रित करण्यासाठी आपल्याला असं दिसतं की त्याचं इमेज टू टेक्स्ट होतं. आता आज अशी परिस्थिती, कुठल्याही पुस्तकाचा एक कागदाचा आपण फोटो घेतला की ते त्याचं लगेच आपल्याला काही सेकंदामध्ये त्याचं टेक्स्ट करता येतं. मग आपल्याला असं लक्षात येतं की आज म्हणजे तुम्हाला टाईप करण्याचा पण फार त्रास नाही. पण याच्यामुळं काही गैरप्रकार पण झालेले आहेत की अनेकदा त्याचं असं कॉपी पेस्ट करून संशोधन पटकन पूर्ण करायचा कल झालेला आहे. पण त्याच्यातून आपल्याला एक लक्षात घ्यावं लागतं की पायरसी सारखे प्रकार असतात किंवा हे गुन्हे आहेत असं कोणाचं तेवढं करणं, याच्यातून थेट पदवी जाऊ शकते किंवा त्या मार्गदर्शकांचं सुद्धा गाईडशिप जाऊ शकते. असे गंभीर प्रकार आपल्याकडे झालेले आहेत, ते सिद्ध झालेले आहेत. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या मूलभूत सुविधा आहेत, त्या सुविधांचा एक नैतिकतेने आपण वापर केला तर संशोधनाला आपल्याला असं लक्षात येतं की एक गती देता येतं, आपलं संशोधन प्रभावी, गतिमान हे करता येतं. आणि म्हणून आज आपल्याला असं लक्षात येतं की आपण जर चांगलं संशोधन केलं तर आज आपल्याला असं दिसतं की विद्यार्थी थेट प्रादेशिक पातळीपासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपलं संशोधन प्रसिद्ध करू शकतात. त्याचे सुद्धा आपल्याला त्याच्यातून अर्थार्जन मिळू शकतं, त्याच्यातून आपल्याला अनेक संधी मिळू शकतात. ही एक वास्तविकता आपण सुरुवातीला लक्षात घेतली पाहिजे. आता आपल्याला असं हे साधारणतः ह्या संधी स्वरूप हे मी तुम्हाला सांगितल्यानंतर आता प्रश्न नेहमी जो पडतो तो हा की ही RRC नेमकं काम काय करते. अनेकदा असं म्हणतात की ही RRC काहीतरी संबंध पाहून काम करते, तोंड पाहून काम करते, अमुक करते, तमुक करते. हे असतंच. म्हणजे सामान्यतः आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं की हे बोलणारे आहेत, तर बोलणाऱ्यांचं आपल्याला हे करता येत नाही, काही म्हणता येत नाही. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की आपण जे काम करतो ते काम हे कागदाच्या नुसार काम होतं. कागद आहे, तो संशोधन आराखडा कसा आहे, तो बरोबर आहे का, याच्या आधारावर ते काम होतं. आणि जाणीवपूर्वक किंवा काहीतरी सापेक्ष असा व्यवहार करायचं काम ते नसतं. कारण कुठलाही आराखडा हा त्या संशोधक विद्यार्थ्यांनी काहीतरी कष्ट करून तयार केलेला असतो. त्याच्या मागे त्या मार्गदर्शकाचा वेळ गेलेला असतो, त्याचे अनेक 6-6 महिन्यांचा वेळ गेलेला असतो. याची जाणीव तिथं असते. म्हणजे आता सध्याचं कोविड काळ आहे, त्या कोविड काळामध्ये मध्यंतरी आम्ही 2 दिवस सलग थांबून 60 आराखड्यांचं आम्ही मंजुरी वगैरे केली किंवा त्याचं पुन्हा पुन्हा फॉलोअप घ्यावं लागतं. कित्येक मार्गदर्शकांना ते माहिती आहे. एवढं मोठं काम तिथं करतं कारण ते अनेकदा प्रक्रियेमध्ये अडकलेले असतं. आणि मग आपल्याला लक्षात येतं की असं शक्यतो होत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की ह्या कामकाजाच्या विषयी समज असण्यापेक्षा गैरसमज अधिक होतात. आणि म्हणून एकदा आपण तिथं ती परिस्थिती पाहिली
की तुमच्या लक्षात येईल की तिथं जे काम होतं ते कागदावर तुम्ही जे काही लिहिलेलं आहे त्याच्या आधारावर ते मेरिटवर येतं की नाही, त्याच्यावरच संशोधन कुठं झालेलं आहे का, ते झालेलं असलं तर ते देता येत नाही, किंवा काही काही ठराविक विषय त्यांचं रिपिटेशन होतं तर त्याच्यावर आपल्याला ते करता येत नाही. आणि म्हणून मी आता संशोधनाच्या विषयीच्या ज्या RRCच्या ज्या अपेक्षा असतात, मार्गदर्शकांच्या काय अपेक्षा असतात त्याच्याविषयी मी अगोदर तुम्हाला काही बोलतो. आपल्याला असं लक्षात येईल की PhD साठी जो आपण विषय निवडतो ना, तो विषय हा अत्यंत नेमका असावा लागतो. म्हणजे त्याला आपल्याला असं लक्षात येतं की हा जो विषय जो निवडायचा असतो ना, तो विषय निवडत असताना विद्यार्थ्यांनी, मार्गदर्शकांनी खूप काळजी घेतली गेली पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की विषय निवडत असताना काय होतं, तर मला ते 1-2 विद्यार्थी असे भेटले की ते म्हटले, सर आता मराठीमध्ये विषयच राहिले नाही म्हणे PhD ला, आता सगळे विषय संपलेले आहेत म्हणे, एवढे विषयावर झाला आता काय शिल्लक राहिलं. मग आपल्याला प्रश्न पडतो की असं आपल्याला कधी म्हणतो आपण की ज्यावेळेस आपण त्याच्याविषयीचं काही पूर्व वाचन नसतं त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो. आपल्याला, मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की याच्यामध्ये इतके विषय असतात, इतक्या पद्धतीने संशोधन करता येणं शक्य आहे, पण आपण ते न वाचता आपण धाडसाने असं विधान करतो आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की तो विषय आपला नीट नेमका असणं हे गरजेचं आहे. म्हणजे साधी बाब आहे की मला जर एखाद्या विषयावर संशोधन करायचं असेल तर मी अगोदर पूर्व संशोधनाचा आढावा घेतला पाहिजे ना, की मला अमुक एका विषयावर जर संशोधन करायचं असेल तर याच्यामध्ये अगोदर कुणी काय काय केलेलं आहे, कोणत्या विद्यापीठात काय झालेलं आहे, त्या विद्यापीठात झालं मग मी इकडे तोच विषय घेऊन मी असं करेल, असं करता येतं का? म्हणून याचा आपण नैतिक अनैतिक हा सगळा विचार नीट केला पाहिजे. कुठल्या विषयावर संशोधन झालेलं आहे किंवा कोणत्या विषयावर आपल्याकडं इथं संशोधन सुरू आहे. सामान्यपणे तुम्हाला विद्यापीठात गेलं तर ती सगळी सूची पाहायला मिळते. ती सूची पाहायला मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की कुठल्या विषयावर संशोधन झालेलं आहे, किंवा तुम्ही मार्गदर्शक किंवा इतरांशी चर्चा केली तर तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयांवर संशोधन सुरू आहे याचीही माहिती मिळू शकते. पण प्रश्न असा असतो की ही माहिती आपण घेतली पाहिजे. ती माहिती घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ती माहिती एकाच जणाकडे ती मिळू शकते का, तर आपल्याला असं लक्षात येतं की ते चर्चेतून आपल्याला ते काढावं लागते. आणि म्हणून बऱ्याचदा विषय नाकारला जातो त्याचं एकमेव कारण असं असतं की त्याची विषयाचे नेमकं निवड केलेली नसते. आता त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हा विषय निवडल्यानंतर बऱ्याचदा असं असतं की विद्यार्थी विषय निवड करतात, तर ते करत असताना बऱ्याचदा काय होतं की ते मार्गदर्शकाच्या सल्ल्याने, मार्गदर्शकाला आवडतो म्हणून तो विषय घेतात आणि तो विषय घेतल्यानंतर मग त्याला ते पुढं संशोधनच करता येत नाही, कारण सुरुवातीला उत्साहाच्या भरात घेतो पण नंतर त्याला ते त्याच्याविषयी काही बोलता येत नाही, लिहिता येत नाही, त्याला आवड नसते. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःला जे आवडतं, आपलं ज्याचं पूर्व वाचन आहे, ज्याच्यात आपल्याला गती आहे, हा विषय नेटचा इश्यू दिसतो. दांडके सर आवाज हा आवाज येतोय? येतोय. हॅलो, हा सर, मला एक फोन आला होता. आवाज येतोय? मला एक फोन आला होता. हा हा सर येतोय? कदाचित हा व्हिडिओ जर बंद केला तर थोडी बँडविड्थचा इश्यू येतोय, थोडासा तो सॉल्व्ह होईल. बर, ओके. आपल्याला आता दुसरा जो मुद्दा असतो आहे की दुसरा मुद्दा आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं की विद्यार्थ्यांचं पूर्ववाचन नसतं. पूर्ववाचनाचा हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. पूर्ववाचन काय होतं की आपल्याला एक नेहमी लक्षात घ्यावं लागतं की समस्या काय आहे. म्हणजे जर आपण वाचत गेलं तर वाचत गेल्यानंतर आपल्याला समस्या कळायला लागतात. त्या समस्या करायला गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की हे प्रश्न काय आहेत, कोणते प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उकल कसं करता येते आणि मग त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी पद्धत कोणती वापरता येईल, मग आपल्याला मांडणी कशी करता येईल, ही अशी क्रमवारी आहे. एका सरळ क्रमाने जर आपण गेलो, म्हणजे समस्या काय आहे म्हणजे अगोदर वाचन पाहिजे, समस्या काय आहेत हे समजलं पाहिजे, त्या समस्येची उकल कोणत्या पद्धतीने करता येईल
हे आपण कळालं पाहिजे. आणि नंतर आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं की त्याची मांडणी कशी करावी लागते. हे आपल्याला नीट झालं तरच आपल्याला विषय निश्चिती करावं लागते. आणि म्हणून मी काही एक उदाहरणादाखल तुम्हाला 2 उदाहरणं देतो. मागे काही असं एक RRC पुढे असे प्रश्न आले होते की अमुक अमुक एका दिवाळी अंकाचा एक चिकित्सक अभ्यास, त्याचं कंसात मर्यादा दिली होती 2007 ते 2018 असा संशोधन विषयाच होता. म्हणजे अमुक एका नियतकालिकाचा तो त्याच्यावर चिकित्सक अभ्यास होता. आता याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ह्या आराखड्याचा पहिला दोष काय होता, तर ह्या आराखड्यामध्ये गृहीतकं नव्हते. म्हणजे हा आराखडा अमान्य झाला. याच्यामध्ये पहिलं काय झालं की याच्यामध्ये गृहीतकच दिलेली नव्हती. कुठल्याही संशोधनामध्ये पहिली गोष्ट असते की आपलं जे अंदाज असतात, काहीतरी गृहीतकं असतात, ही आपण नेमक्या पद्धतीने नोंदवणं हे अत्यंत गरजेचं असतं. याच्यात गृहीतकच नाही. त्याच्यानंतर त्याची मांडणी करत असताना त्यांनी असं दिलं की सुरुवातीला काय दिलं, पहिलं प्रकरण दिलं अमुक एक दिवाळी अंकाचा चिकित्सक अभ्यास, संकल्पना व स्वरूप. आता चिकित्सक अभ्यास ही संकल्पना आणि स्वरूप कसं होतं, तर साधारणतः आपल्याला इथं असं प्रकरण पाहिजे होतं ना की दिवाळी अंक ही संकल्पना मराठीत कधीपासून आली, मग दिवाळी अंक ही संकल्पना काय, हे स्वरूप, हे त्याचं शीर्षक होईल. पण त्याच्याऐवजी काय दिलं की अमुक एका दिवाळी अंक एक चिकित्सक अभ्यास, संकल्पना व स्वरूप. म्हणजे याचा अर्थ काय होतं की त्याच्यामध्ये नीट पद्धतीने प्रकरण जे आहे त्याचं शीर्षक दिलं नाही. त्याच्यानंतर पुढं काय दिलं की अमुक एक दिवाळी अंकातील पुरुष आणि स्त्रियांचं साहित्य. आता हा पण एक वेगळा भाग आहे. तिसरा भाग असा आहे की अमुक एक पुढचे प्रकरण अमुक दिवाळी अंकातील कथा, त्याच्या पुढचं प्रकरण कविता, त्याच्यानंतर लेख, त्याच्यानंतर मुलाखती आणि शेवटी मूल्यमापन. असं सरळपणे त्याचं एक विश्लेषण केलेलं आहे. आता मला एक सांगा की ह्या शीर्षकामध्ये काय होतं की शीर्षकामध्ये चिकित्सा होती. मग आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं की चिकित्सेचे काहीतरी निकष असावं लागतात. नाही, काय त्याची पाहणी केली, त्या लेखनाची कुठले तरी चिकित्सेचे मुद्दे असावे लागतील. त्याच्या आधाराने प्रकरणाची मांडणी असली पाहिजे. आणि मग आपल्याला लक्षात येतं की शीर्षक एक प्रकारचं आणि त्याची मांडणी दुसऱ्या प्रकारची, त्याच्यामध्ये गृहीतक निश्चित नाही, असा सगळा गोंधळ असल्यानंतर तो विषय अमान्य होतो. आता त्याच्यामध्ये ते जे ठराविक जे मासिक होतं, आता त्या मासिकाचा कालखंड काय घेतला होता, 2007 तर 2018. आता हा कालखंड का घ्यायचा, नाही 2007 ला ते सुरू झालं, बरं मग 2018 का नाही, मला वाटलं म्हणून तिथं. मग तुम्ही आता 20 पर्यंत करता, मग 20 पर्यंत घ्यायला काय हरकत आहे, पण तसं करायचं काम नाही. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की याच्या मागचं काहीतरी एक धोरण, एक निश्चित कालखंड आपल्याला घ्यावा लागतो. त्याच्या मागे एक पद्धत आपल्याला स्वीकारावं लागते. इतर ठिकाणी त्या नियतकालिकाचं उगाच आपल्या ओळखीचं आहे, माझ्या जवळचं आहे म्हणून ते घेण्यात अर्थ आहे का, तर तो सुद्धा काही जरी जो नियतकालिक आपण घेतो तर त्या नियतकालिकाने एकूण मराठी वाङ्मयाच्या मध्ये काय मोलाचं काम केलेलं आहे, त्याचं कार्य आहे का, वाङ्मयाच्या इतिहासामध्ये त्याचं काही स्थानांकन करता येणं, हे अशा संशोधनाचं उद्दिष्ट असतं. पण हे असं काहीही उद्दिष्ट न देता अशा पद्धतीने त्याचा आराखडा आला की मग गोंधळ होतो आणि तो आराखडा नाकारला होता. आता दुसरा एक विषय असा दिला होता की महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन परंपरेचा अभ्यास, कालखंड 1990 ते 2018. आता 2018 इथं पण आलं. आता आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये पूर्व संशोधनाचा आढाव्यामध्ये काय म्हटलं, एक वाक्य म्हणजे फार महत्वाचं आहे. ते संशोधन आराखडा असं म्हणतो की डॉक्टर यशवंत पाठक यांनी कीर्तन संस्था व विकास हे संशोधन केले आहे, पण त्यात महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन परंपरेचा अभ्यास व कालखंडाचा अभ्यास केला नाही. आता प्रश्न असा असतो की यशवंत पाठकांचं एकूण त्या विषयातलं ज्ञान, त्यांचं अभ्यास, आणि त्याच्यामध्ये आपण एका ओळीत तसं म्हणतो म्हणजे त्यांनी केलं नाही मग मी करणार, मग आपण त्या पद्धतीच्या त्या चौकटीत आपण करणार आहोत का, याचं पण आपल्याला नीटपणे उल्लेख येत नाही. म्हणजे ही जी आपण तुलना करतो, पूर्व संशोधनाचं जी तुलना करत असतो, ती आपण एका नम्रतेने आणि एका संशोधकीय शिस्तीत करणं गरजेचं आहे. आता ह्या आराखड्यात सुद्धा गृहीतक नाही. याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये उद्दिष्ट दिलेले गृहीतकांच्या ऐवजी त्याच्यामध्ये काय केलं की एक उद्दिष्ट असं आहे की नवोदित कीर्तनकारांच्या कीर्तनाचे विषय तपासणे.
आता मला सांगा की एकूण हे जर कीर्तनकार पाहिले तर साधारणतः एकेका गावामध्ये आपल्याला एक एक दोन दोन कीर्तनकार सापडतात. मग तुम्ही नेमके महाराष्ट्रातील एवढे जे सगळे कीर्तनकार आहेत, एवढा मोठ्या भूप्रदेशातल्या या कीर्तनकारांचं तुम्ही कसं त्यांचं माहिती घेणार, त्या माहितीतून ते निवडणार कसं, याची एक म्हणजे एक व्यापकता लक्षात यायला पाहिजे की महाराष्ट्रात किती मोठं कीर्तनकार आहे. आता त्याच्यामध्ये आणखी एक दुसरी गंमत असं आहे की त्याच्यामध्ये पुढे असं सांगितलेलं आहे की हे नव्वदोत्तरी कीर्तन परंपरा तपासायची. आता एक लक्षात घ्या, नव्वदोत्तरी हा जो शब्द आहे याच्या मागे एक वेगळी कारण मीमांसा आहे. ती संकल्पना आपण साहित्याच्या संदर्भात वेगळ्या संदर्भात वापरतो. ती कीर्तनात वापरता येईल का? कीर्तन परंपरेला मानता येईल का? कीर्तनाच्या संहिता उपलब्ध असतात का? आपण भाषेचे, आपण साहित्याचे अभ्यासक आहोत. आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की ह्या संहिता कशा मिळणार, त्या नोंदवणार कशा. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की बाबा मी कीर्तनकार आहे, माझ्या घरातले कीर्तनकार आहेत, म्हणून मग मला विषय घ्यायचा आणि तो तुम्ही मान्य करा. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात गेलं की असा हा व्यापक, अतिव्याप्त आणि निश्चित नसलेला विषय हा नाकारला जातो. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की कुठलंही संशोधन असताना हे व्यक्तिनिष्ठ नसलं पाहिजे, ते वस्तुनिष्ठ असलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं. मला वाटतंय असं काही उपयोग नाही. समीक्षेत तुम्ही असं म्हणू शकता, आस्वादक समीक्षेत माझं असं मत आहे, तसं मत आहे, पण संशोधनामध्ये तुम्ही अधिकाधिक वस्तुनिष्ठता असली पाहिजे. आणि संशोधनाचा प्रारंभ जो असतो ना, तो नेहमी प्रश्न पडण्यातून होत असतो आणि त्याचा शेवट हा आपल्याला निश्चित एक उत्तर देता आलं पाहिजे. आणि हे उत्तर नीट शास्त्रशुद्ध देण्यासाठी त्याच्यासाठी एक पद्धती शास्त्राची आवश्यकता असते, हे आपल्याला एक लक्षात घ्यावं लागतं. आता बऱ्याचदा ह्या आराखड्यांमध्ये एक सामान्य गोष्ट दिसते, ते म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही गृहीतक येत नाही. आता गृहीतक म्हणजे काय की आपल्याला असं लक्षात येतं, समजा शाहीर काव्य म्हणजे मराठी काव्याची प्रभात होय, हे गृहीतक आहे. म्हणजे एक आपल्याला विधान करायचं असतं आणि ते विधान आपल्याला सिद्ध करायचं असतं. आता मी जे आता वाक्य वापरलं की शाहीर काव्य म्हणजे मराठी काव्याची प्रभात होय, आता हे जर विधान आहे, हे आपल्याला सिद्ध करता येतं किंवा हे नाकारता पण येतं. समजा नाकारायचं जर झालं तर समजा ही जर प्रभात म्हटली तर मग ज्ञानेश्वरी इतर संतांनी लिहिलं, मग ती काय म्हणणार? जर शाहिरांना पहाट म्हटलं तर मग त्यांनी लिहिलेलं त्याला काय म्हणणार? मग आपल्याला लक्षात येतं की ते कोणत्या अर्थाने आहेत हे आपल्याला सिद्ध करावं लागतं. मग ते लौकिक विषय त्यांच्यात नव्हते, आमच्यात होते, असा अर्थाने आहे का? म्हणून हे विधान जे असतं, गृहीतक असते, आपल्याला असे, मला जे संशोधन करायचं आहे त्या संशोधन करत असताना मला 3-4 अशी काहीतरी गृहीतक, काहीतरी विधान मला अगोदर नीट कोट करता आले पाहिजे आणि ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्या संशोधकावर असते. आता बऱ्याचदा संशोधनाच्या पद्धती लक्षात येत नाही. आता संशोधनाच्या पद्धती कळत नाही, मग मला सांगा की आपण विज्ञानामध्ये पाहतो तर बऱ्याचदा असं असतं की त्याच्यामध्ये मेथड्स वापरून ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करून पाहतात, पुन्हा पुन्हा प्रयोग करून पाहतात. कधी कधी वर्ष त्यांचे रिझल्ट येत नाही आणि मग त्यांना सांगितलं तर ही मेथड वापर, ती मेथड वापर. पद्धतीला महत्व आहे आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की मराठीमध्ये आपली एक मूळ पद्धतच आपली अशी आहे की विमर्श विचार पद्धती आपण वापरली पाहिजे, ही आपली मूलभूत पद्धत आहे. आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपण त्या संशोधनातली काही मतं काय, पूर्व पक्ष काय, उत्तर पक्ष काय, त्याच्यानंतर हे कोणतं बरोबर आहे, कोणतं चूक आहे, असं आपण खंडन मंडन करून आपलं स्वतःचं मत मांडणं हे आपल्या मानव्य विज्ञान किंवा मराठी साहित्याच्या बाबत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून एक लक्षात घ्या, गृहीतक किंवा पद्धती हे अत्यंत महत्वाचं असतं. आता हे जरा थोडंसं आणखी पुढे गेलं, आपल्याला वेळ कमी आहे, त्याच्यामध्ये आपण आता मी पुढच्या भागाकडे वळतो. आपल्याला मी अनेक ठिकाणी गेलो, म्हणजे अध्यक्ष झाल्यानंतर मी काही संशोधन केंद्रावर मुलाखती विद्यार्थ्यांच्या घ्यायला गेलो. तर जे मुलाखत देणारे विद्यार्थी, त्याचं एक मला निरीक्षण आहे की अनेक जण पेट परीक्षा पास झालेले आहेत किंवा काही जणांनी एमफिलचं संशोधन केलेलं आहे. तर संशोधन केलेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेत असताना आपल्याला असं दिसतं की ते विद्यार्थी चांगले गुण मिळालेले आहेत त्यांना. काही विद्यार्थी असे असतात की मराठी बरोबर इतिहासात, मानसशास्त्रात असे त्यांचं MA झालेलं असतं, कुठेतरी नोकरी करत असतात आणि आता मला PhD करायचं, म्हणजे काही जण आयुष्यभर मला पदव्याच घेत चालायचं, अशा पद्धतीने ते चाललेलं असतं.
तर ते अनेक विषयांमध्ये त्यांच्या पदव्या, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी केलेलं असतं. आणि त्याच्यामुळं आपल्याला त्यांचं ज्यावेळेस आपण मुलाखत घ्यायला जातो तर कधी कधी धक्का बसतो की त्याला ज्या विषयात पीएचडी करायची आहे त्या विषयाचं त्याचं फारसं वाचन नसतं. वाचलेलं असतं कधीतरी कुठलं तरी बाबा कदम, सुहास शिरवळकर त्यांचं कधीतरी वाचलेलं असतं. कुठली तरी एखादी ऐतिहासिक कादंबरी वाचलेली असते, एखादी पौराणिक कादंबरी वाचलेली असते. आणि त्याच्यानंतर आपण थेट 2020 मध्ये आलो तर त्या 2020 मध्ये त्याला त्या काळातल्या एखाद्या लेखकाचं नाव सुद्धा सांगता येत नाही. याच्यामधलं एखादं मासिक जे असतं त्या मासिकाचं नाव सांगता येत नाही. त्याचं काय वाचलेलं आहे ते पुढचीच गोष्ट राहते. आणि मग आपल्याला लक्षात येतं की परीक्षा पद्धतीचा हा सदोष आहे. आपण एमसीक्यू पद्धतीने प्रश्न विचारतो, त्याच्यावर पटकन त्याचे उत्तर देतात, पण ते उत्तर हे परीक्षार्थी जे असतात ते प्रश्नांची उत्तर देतात, पण ते ज्ञानार्थी असतीलच याची काही खात्री नाही. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की त्या मुलाखती तिथं लावल्या आणि त्या मुलाखती आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की बऱ्याचदा त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचं ज्ञान नसतं, कारण त्यांनी पूर्व काही वाचलेलंच नसतं. आणि मग आपल्याला लक्षात येतं की अशा विपरीत परिस्थितीत, म्हणजे तुम्ही अनेक विषयात डिग्री घेतलेली आहे, मग तुमचा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन का तयार होत नाही? समजा एखाद्याने मराठीत एम ए केलं, नंतर त्याने इतिहासामध्ये सुद्धा एम ए केलं, मग इतिहास आणि मराठी असा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन का तयार होत नाही? मग आपल्याला लक्षात येतं की त्याचं मुख्य कारणच हे आहे की ते सगळं जे चाललेलं असतं ते परीक्षार्थी आहे, त्याच्यामुळे त्याचा दृष्टिकोन विकसित होत नाही. आणि म्हणून पीएचडी साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ते म्हणजे त्या विद्यार्थ्याचा दृष्टिकोन हा विकसित झालेला असतो. आता हे जसं विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे तसं मार्गदर्शकांच्या बाबतीत सुद्धा आम्हाला एक निरीक्षण दिसतं. तर काही मार्गदर्शकांच्या बाबतीत सुद्धा अडचणी येतात. आता काही मार्गदर्शकांच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की एखादा मार्गदर्शक मध्ययुगीन साहित्यावर मार्गदर्शन करतो, तो आधुनिक साहित्यावर करतो, तो तौलनिकवर करतो, भाषांतरवर करतो, ग्रामीण, दलित, आदिवासी अशा कुठल्याही विषयांवर एकच मार्गदर्शक मार्गदर्शन करताना दिसतो. आपल्याला असं दिसतं की ही सुद्धा बाब गंभीर आहे. म्हणजे कुठल्याही माणसाने, कुठल्याही मार्गदर्शकाने काय केलं पाहिजे की त्याची वेगवेगळ्या विषयात गती आहे, त्याच्यात आवड आहे, त्याचं वाचन आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावर अधिकाराने आपण मार्गदर्शन करू शकू असे आपले काही ठराविक विषय असतात. त्या विषयांच्या पलीकडे आपण संशोधन करू नये, कारण त्याच्यामधून काय होतं की संशोधन ही तळापर्यंत जाऊन तथ्य काढण्याची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे आपण ठराविक गोष्टीत जर मार्गदर्शन करत गेलं तर त्या विद्यार्थ्याकडून आपल्याला योग्य पद्धतीने निष्कर्ष काढता येतात. आणि म्हणून माझं पण असं सर्व मार्गदर्शकांना विनंती आहे की त्यांनी ठराविक 2-3 विषय आपले स्वतःचे घ्यावेत आणि त्याच्यावर त्याच विषयात मार्गदर्शन करावं. एखाद्याला वाटलं चरित्रात करायचं, मी चरित्रातच करेल. आधुनिक साहित्यात मी कादंबरीत करेल तर कादंबरीतच मी संशोधन करेल. त्याच्या पलीकडचा विद्यार्थी मला घेण्यात काम नाही. म्हणून ही बाब आपण सगळ्यांनी ती लक्षात घेतली. याच्यामध्ये आणखी दुसरी बाब आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं की म्हणून माझं मार्गदर्शकांना एक विनंती आहे की आपण कोणतेही विद्यार्थी घेऊ नये, कारण असे विद्यार्थी घेतलं ना तर आपली पंचायत होते, विद्यार्थ्यांची पंचायत होते. आणि म्हणून प्रसंगी नकार दिला तरी चालेल, विद्यार्थी घेतला नाही तरीही चालेल, जागा रिक्त असू द्या, आपल्या आवडीच्या संशोधन विषयावर मार्गदर्शकांनी घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये आणखी एक दुसरा मुद्दा पुढे असं दिसतो की अनेकदा विद्यार्थ्यांकडे किंवा क्वचित प्रसंगी काही मार्गदर्शकांकडे सुद्धा काही पुस्तकं उपलब्ध नसतात. कधी कधी तर म्हणजे त्या संशोधन केंद्राला मान्यता द्यायला गेल्यानंतर ते जे कॉलेज असतं त्या कॉलेजमध्ये सुद्धा फारशी पुस्तकं सापडत नाही. आधुनिक पुस्तकं असतात, मागचे सापडत नाही. आणि मग आपल्याला लक्षात येतं की काही पुस्तकं ही स्वतःचीच असली पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेचं पुणे यांचं भाषा आणि साहित्य संशोधनाचे खंड आहेत, 3 खंड आहेत, त्याच्यापैकी 2 खंड सध्याला मिळतात. काही दिवसांनी ते आउट ऑफ प्रिंट झाले तर मिळणार सुद्धा नाही. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये हे जर नीट वाचलं ना तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचं संशोधन कसं करायचं याची नेमकी माहिती आपल्याला तिथे मिळते. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे पुस्तक असणं अत्यंत गरजेचं आहे. झालंच तर वसंत कुलकर्णींचं मराठी प्रबंध सूची हे असलंच पाहिजे, ते किमान वाचलं पाहिजे, 4-5 वेळेस ते चाललं पाहिजे. कुठल्या याच्यावर संशोधन झालं कुठलं नाही हे किमान ते 2003 पर्यंत तरी सांगतात. त्याच्यानंतरच आता काहीतरी एक मराठवाड्यात एक पुस्तक आलेले आहे ते पण आपण पाहायला पाहिजे.
म्हणजे कुठल्या विषयावर संशोधन झालेलं आहे, कुठल्या विषयावर करता येईल याची माहिती आपल्याला येते. आजही आपल्याला असं दिसतं की आतापर्यंत संशोधनावर खूप पुस्तकं आलेली आहेत. त्याच्यातली जी महत्वाची वाटतात, जी आपल्याला आवडतात, ती पुस्तकं आपल्या स्वतःच्या संग्रही आली पाहिजे. ती कधीही आपल्याला वाटलं की याच्यात काय वाचायचं ते आपल्याला कळू शकतं, होत नाही. अनेकदा काय होतं की संशोधक आणि विद्यार्थी हे आपल्या जात, धर्म, प्रदेशानुसार विषयांची निवड करतात. आता हे अशा पद्धतीने विषयाची निवड करणं सर्वात चुकीचं आहे. म्हणजे नाशिकला मी ज्या वेळेस आलो त्या वेळेस असं दिसतं, निरीक्षण दिसतं की एखाद्याने डांग जिल्ह्यातील लोकजीवनाचा अभ्यास घेतला की पुढच्या वेळेस लगेच विषय येतो की बागलांमधला येतो. असं ते बदलत चालतं. हा तालुका झाला की तो तालुका, तो तालुका झाला की तो जिल्हा. हे चुकीचं आहे. अशा पद्धतीचं संशोधनातून फार काही तथ्य हाती येत नाही. संशोधन हे तटस्थ आणि व्रतस्थ करण्याची गोष्ट आहे आणि म्हणून जात, धर्म, प्रदेश याच्या पलीकडे जाऊन आपण ते तटस्थपणे करणं असू शकतं. आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना एकच विनंती राहील की आपलं जे मत आहे ना ते बरोबर आहे, त्याच्याशी आपण ठाम राहा, पण आपल्या बरोबर इतरांचंही मत असतं. ते चूक किंवा बरोबर असू शकते ही गोष्ट आहे वेगळी, पण त्याचं खंडन मंडन हे आपण एक ठराविक मर्यादेत आणि संशोधकाच्या शिस्तीत आपण केलं पाहिजे. हे न करता आज बऱ्याचदा स्वतःचे अहंकार, पूर्वग्रह आपण घेतो किंवा त्या व्यक्तीच्या मागं काहीतरी बोलायचं, समोर न बोलायचं तर मागं बोलायचं, असे आपण प्रकार करतो. आणि याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सगळ्यातून संशोधकीय शिस्त हे बिघडलेले दिसते. तुम्ही पहा, वाङ्मयाच्या इतिहासात पहा तर अनेक वेळा दोन संशोधकांमध्ये कडाडून भांडणं झालेली, पण ती भांडणं ही लिखित स्वरूपाची आणि पातळीवर झाली. बोलाचालीची भांडणं ती झालेली नाहीत किंवा ती झाली तरी ती चर्चासत्रांमध्ये झालेली, त्याच्या पलीकडे जात नाही. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात घ्यावं लागतं की पुरोगामी असो किंवा प्रतिगामी असो, नैतिक असो, अनैतिक असो, भित्रा असो, धाडसी असो, हे सगळे वेगवेगळे प्रकार असतात. कुठलीही भूमिका अंतिम नसते, ती सत्य असेल असंही सांगता येत नाही. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की याच्यामध्ये आईन्स्टाईनने जे सांगितलेलं आहे ना ते फार महत्वाचं आहे. त्यांनी सापेक्षतावाद सांगितलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फक्त लांबी, रुंदी, उंची, काळाचं परिणाम नसतो, तर त्याला काळाचाही परिणाम असतो. ज्या आज आपण आकाश पाहतो ते उद्या तच आकाश आपल्या समोर असेल असं नाही. त्याच्यामुळे प्रत्येक अनुभव हे भिन्न असतो, तसं प्रत्येक सत्यही भिन्न असतं आणि ते सत्य एका मर्यादेपर्यंत सिद्ध करावं लागतं. कोणतंही संशोधन हे जन्माला येत असतं ते एक विशिष्ट काळापुरतं, नंतर ते बाजूला जात असतं, त्याच्यापेक्षा पुढचं संशोधन येत असतं. म्हणून संशोधन ही प्रक्रिया ही अखंड निरंतर चालणारी ती प्रक्रिया आहे आणि म्हणून आपल्याला त्या पातळीवर ते गेलं पाहिजे. शेवटी मी एक 2 उदाहरणं देणार आणि माझं व्याख्यानाला मी पूर्ण विराम देतो. एक आहे जॉर्ज अब्राहम ग्रियर्सनचं एक संशोधन आहे पहा. म्हणजे आपण जर ते नेटवर उपलब्ध आहे, तुम्ही जर पाहिलं लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया, त्याचे 11 खंड ग्रियर्सन यांनी 1898 ते 1928 या कालावधीत प्रकाशित केले. 11 खंड आहे. आता हे सगळं आपल्याला दिसतं की हे अमराठी माणसाने केलेलं संशोधन आहे. भारतातल्या बोलींचं, नुसतं मराठीचं नाही, भारतातल्या बोलींचं सर्वेक्षण आहे. आणि त्याची नुसती अनुक्रमणिका पाहिली, त्याच्यातलं जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की कशी शास्त्रशुद्ध निष्कर्ष मांडलेले आहेत. म्हणजे लिप्यंतर कसं केलं त्याची सुद्धा त्याची नोंद त्यांनी केलेली आहे. आणि एकच मजकूर घेतला, म्हणजे एक छोटीशी गोष्ट घेतली, तीच गोष्ट प्रत्येक बोलीत कशी कशी बदलत गेली, ऐराणीत कशी गेलेली आहे, ती पुण्यातल्या बोलीत कशी गेली, ठाकरांच्या वारली बोलीत कशी गेलेली आहे, असं ते बदल ते नोंदवतात आणि ते नोंदवल्यानंतर त्याचे निष्कर्ष मांडतात. मला लक्षात येतं की हे मूलभूत संशोधन कसं असतं याचा एक मानदंड ह्या अमराठी माणसाने केलेला आहे. म्हणजे मराठीला विरामचिन्ह हे ब्रिटिशांनी दिले, तसं आपल्याला असं दिसतं की हे संशोधनाचा एक मानदंड स्वातंत्र्यपूर्व काळात तिथं तयार झालेलं आहे. ते तुम्ही सहज पाहिलं तरी तुम्हाला बोलींचा अभ्यास कसा करायचा असतो, सॅम्पल्स कसे घ्यायचे असतात याचं एक शास्त्रशुद्ध दर्शन आपल्याला होतं. दुसरं एक उदाहरण तुम्ही म्हणाले सर खूप जुनं उदाहरण आहे, सध्याचं एक उदाहरण देतो की विद्यापीठाच्या बाहेरचं संशोधन कसं असतं त्याचं एक उदाहरण देतो. मराठीमध्ये मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर शंभू तुळपुळे यांचं एक प्राचीन मराठी कोरीव कोश नावाचं एक पुस्तक आहे. मराठी विभागाचे ते विभाग प्रमुख होते, त्यांचं एक पुस्तक आहे प्राचीन मराठी कोरीव लेख. आता हे जर पाहिलं तर आपलं, हॅलो, हा ऐकू येत आहे? हॅलो,
येत आहे. हा, तर ते पुस्तक जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की तो एक महत्वाचं कोरीव लेखांचं ते संपादन त्याला मांडलं. तर मला आता एक माणूस दिसतो की त्यांच्याकडे माझं नियमित जाणं येणं, पुण्यामध्ये एक 42-44 वर्षाचा माणूस आहे आणि तो माणूस फरसाण विक्रेता आहे. म्हणजे फरसाणाचं दुकान आहे त्या पेरू गेटच्या तिथं, आणि तो फरसाण विकतो तो माणूस. आणि तो फरसाण विकणारा माणूस हा काय करतो, तर याने तुळपुळेंच्या नंतर 100-150 शिलालेखांचं संकलन त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्रातल्या. नुसतं संकलन नाही केलं तर त्याचे वाचन केलेलं आहे, आणि ते वाचन केलेलं ते नोंदवलेलं आहे. मराठी कोरीव लेख म्हणजे आपल्याकडे साधारणतः आजही असं म्हणणं की शंभू तुळपुळेने अजून 1-2 पुस्तकं पाहिले की एवढंच कोरीव लेख. त्याच्या पलीकडचं कोरीव लेखांचं त्यांच्याकडे साहित्य. मग आपल्याला लक्षात येतं की हे काय, तर हे विद्यापीठाच्या बाहेर, आणि हा माणूस विक्रेता काय फरसाण विकतो. आणि मग आपल्याला लक्षात येतं की कसल्याही अर्थसहाय्य, कसलंही मार्गदर्शन, फक्त हौसे खातर त्यांचं वाचन आहे, त्याच्यातून हा माणूस हे करतो. आता प्रश्न असा आहे की त्यांना हे पण माहिती आहे की तुळपुळेंचंच पुस्तक लोकांनी अजून वाचलेलं नाही, तर माझं कधी वाचणार हे त्यांना माहिती आहे. पण तरीही स्वतःच्या हौसे खातर हे सगळं नोंद तो माणूस करतो. आणि मला असं वाटतं की कसल्याही हेतुरहित काम केलं की संशोधनाचं उद्दिष्ट हे पूर्ण होत असतं, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे 2 मानदंड आहेत, म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवातले हे 2 मानदंड मला नेहमी महत्वाचे वाटतात. आणि म्हणून हे 2 मी उदाहरणं आपल्याला जाणीवपूर्वक दिलेले आहेत. वेळ खूप झालेला आहे, मला जो वेळ दिला होता त्याच्यापेक्षा मी जास्त बोललो. फक्त शेवटी मी एवढंच म्हणेन की नुकतीच बुद्ध पौर्णिमा झालेली आहे, आणि ह्या गौतम बुद्धाने एक त्याचं विवेचन आहे की या दुःखाचं मूळ कशात आहे. तर गौतम बुद्धाने त्या प्रश्नाचं उत्तर तृष्णा, अपेक्षा, इच्छा किंवा हव्यास याच्यामध्ये दिलेलं आहे. मला असं वाटतं की कोणतंही संशोधन हे जेव्हा ते निरपेक्ष केलं तर संशोधनातून दुःख येणार नाही आणि कुणाविषयी बोलायचं काम पडणार नाही. आपण स्वतः किती कष्ट घेतले आणि ते कष्ट घेतल्यानंतर ते किती कष्ट योग्य होते, हे जर आपण याचा प्रश्न विचारलं तर आपण इतरांना त्याचं ब्लेम किंवा इतरांवर आपण आरोप करता येणं शक्य होणार नाही. आणि म्हणून मला असं लक्षात येतं की मी स्वतः सर्वज्ञ नाही, मला सगळं ज्ञान आहे असं म्हणायचं नाही. मला एक ठराविक काळापर्यंत मी तिथं काम करतोय, त्याच्यानंतर मी तिथून बाजूला होईल. त्याच्यामुळे माझा पण एक ठराविक काळापुरतं एक पदाधिकारी म्हणून मी काम करेल. पण तरीही हे काम करत असताना आपण हे निरपेक्ष, व्रतस्थ, तटस्थपणे आणि निरपेक्ष नम्रतेने करणं हे कुठल्याही संशोधनाचं ध्येय असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मला एक असं वाटतं की या निमित्ताने मी काही चुकीचं बोललो असेल तर ती माझी मर्यादा आहे असं समजून मला तुम्ही सगळेजण क्षमा कराल. पुनश्च एकदा सगळ्या संयोजकांना मी आभार मानतो. आणि ह्या संयोजकांच्या विषयी मी एक चांगली गोष्ट गमे सरांनी सांगितली की अभ्यास मंडळ इथं तयार केलेलं आहे. हे अभ्यास मंडळ तयार करणं ही फार मोठी गोष्ट आहे. असे अभ्यास मंडळ तयार करणं आणि त्यांच्या पुन्हा पुन्हा बैठका घेऊन एका विशिष्ट ध्येयाने, एका विशिष्ट विषयामध्ये असं काम जर उभं केलं तर एका संस्थेच्या वतीने मोठं काम उभं राहू शकतं. आणि संशोधन ही प्रक्रिया अधिक निर्दोष आणि चांगल्या दर्जाची कशी होईल हे ह्या अभ्यास मंडळातून होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कॉलेजचे, स्वायत्त महाविद्यालयांचे हे अभ्यास मंडळ दिसतात, पण संबंध संस्थेचा असा अभ्यास मंडळ आहे हे मला पहिल्यांदा मला माहीत पडलं. त्याच्यामुळं या सगळ्या संस्थेचं मी मनपूर्वक कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सर्व श्रोत्यांनी मला एवढं सहन केलं, आपल्यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शिरीष लांडगे पाटील सरांनी इथे केलेली आहे. प्रत्येक सत्य भिन्न असते, त्याला स्थल काल सापेक्ष मर्यादा असतात. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संशोधनाचे निष्कर्ष बदलत असतात. त्यांनी ग्रियर्सनचे उदाहरण, निरपेक्ष निर्हेतुक संशोधन हे महत्वाचं आहे. आणि त्यांनी गौतम बुद्धांचंही सांगितलं एक विधान की दुःखाचं मूळ हे तृष्णा, अपेक्षा आणि हव्यास आहे.
आणि त्यामुळे निरपेक्ष संशोधन केलं तर संशोधनाच्या मुळे निर्माण होणारं दुःख जे आहे ते आपल्याला कोणालाही होणार नाही. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांच्या अनुषंगाने त्यांनी आपला जो आराखडा तयार करताना कोणकोणती गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने केलेलं मार्गदर्शन असेल, किंवा मार्गदर्शकांनी कोणत्या क्षेत्रातील विद्यार्थी स्वीकारावेत, कसे विद्यार्थी स्वीकारावेत, आणि आपले निश्चित असे एक विषय प्रवाह आपण ठरवून घ्यावेत आणि त्यातीलच जर आपण मार्गदर्शन केलं तर होणारं संशोधन विद्यापीठ स्तरावर देखील दर्जेदार संशोधन असेल. हा सरांच्या एकूणच बोलण्याचा जो धागा होता तो होता आणि त्यातून चांगलं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना निश्चित मिळालेलं आहे. सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर मृणाल भारद्वाज मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे मराठी अभ्यास मंडळ आणि कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने जे वेबिनार आपण घेतले, संशोधन स्वरूप पद्धती आणि अपेक्षा, त्यासाठी उपस्थित आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर शिरीष लांडगे सर, जे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आहेत. त्याचबरोबर विद्या शाखेवर मी पण असल्यामुळे आमच्या बऱ्याच इंटरॅक्शन मीटिंगच्या वेळा झालेल्या आहेत आणि त्यांचं परखड मत मांडणी त्यावेळेस सुद्धा बघते कायम. तर असे आपले आजचे प्रमुख वक्ते. त्याचबरोबर या वेबिनारचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर व्ही.एस. जगदाळे, विश्वस्त शैक्षणिक विभाग महात्मा गांधी विद्या मंदिर. त्याचबरोबर प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे, संचालिका महात्मा गांधी विद्या मंदिर, तसेच डॉक्टर गमे, अध्यक्ष महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे मराठी अभ्यास मंडळ. त्याचबरोबर आंबेकर सर, धनगर सर, सर्व सन्माननीय मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, सर्व मराठी भाषेचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अतिशय सुंदर असं व्याख्यान विवेचन आपण लांडगे सरांचं ऐकलं आणि मला खूप इथे नमूद करावं असं वाटतं की खूप छान पद्धतीने त्यांनी विषय मांडला. कारण फक्त थेरॉटिकल न बोलता त्यांनी अतिशय प्रॅक्टिकल म्हणजे उदाहरणं त्याच्यामध्ये आपल्याला दिली आणि एखाद्या संशोधनाची रूपरेषा कशी असावी, ब्ल्यूप्रिंट कशी असावी, ऍट द सेम टाइम त्यांनी आपल्याला मार्गदर्शक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यायच्या किंवा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जो संशोधनामध्ये खूप खूप महत्वाचा आहे की जात, धर्म, लिंग याच्या आपण विषय निवडताना सुद्धा काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि समाजासाठी त्याची उपयुक्तता असणं ही किती महत्वाचं आहे, त्या दृष्टिकोनातनं काय केलं पाहिजे, अशा खूप साऱ्या आपल्याला त्यांनी त्याबद्दल मार्गदर्शन केलं. जसं मी मगाशी बोलले की लांडगे सरांना मी कायम आमच्या सगळ्या मीटिंग्समध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाहते आणि त्यांचं स्पष्ट बोलणं अतिशय मला भावतं. आणि शेवटी जे सरांनी सांगितलं की एक पद किंवा या सगळ्या गोष्टी या शाश्वत नसतात, परंतु व्यक्तीचा जो दृष्टिकोन आहे, त्याचा अप्रोच आहे, तो खूप महत्वाचा आहे. आणि मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे मला असं वाटतं की सरांमध्ये भावनिक बुद्धिमत्ता खूप आहे आणि अशा पद्धतीने बोलणारा ज्याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आहे तोच माणूस अशा पद्धतीने अतिशय सुंदर विवेचन करू शकतो. तसं सर म्हणाले, सरांनी कौतुक केलं, महात्मा गांधी विद्या मंदिरने हा एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रमच घेतलेला आहे की ज्यामध्ये अनेक अभ्यास मंडळ आहे. ह्युमॅनिटीज मध्ये टोटल 9 अभ्यास मंडळ आहे आणि या अभ्यास मंडळाच्या बियॉन्ड जाऊन फॅकल्टी आहे सर, वी हॅव अकॅडमिक काउन्सिल आणि आम्ही नवीन उपक्रम याच्यामध्ये मग विद्यार्थी केंद्रित असो किंवा शिक्षक केंद्रित असो, रिसर्च ओरिएंटेड असे सगळेच उपक्रम आम्ही याच्यामध्ये घेणार आहोत. आणि आमच्या संस्थेचे जे आमचे सगळे मार्गदर्शक आहेत त्यांच्याच गाईडलाईन्स नुसार आम्ही संशोधनावर पहिला असा पद्धतीची एखादी कार्यशाळा किंवा वेबिनार्स ऑर्गनाईज करावे या दृष्टिकोनातनं प्रत्येक बोर्डने हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे. मराठी अभ्यास मंडळाने अतिशय सुंदर असं आयोजन केलं. कालचं व्याख्यान आणि आजचं आपलं व्याख्यान हे अतिशय छान होतं आणि विद्यार्थ्यांना बऱ्याचदा थेरॉटिकल फक्त ऐकायला आवडत नाही, तर त्याच्यामध्ये जे प्रत्यक्ष येणारे अनुभव आहेत ते शेअर केलेले जास्त आवडतात आणि म्हणून आपलं व्याख्यान आहे ते जास्त भावतंय सगळ्यांना. संशोधन ही आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय, कारण आपण सगळेच शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आणि जसं धनगर सर म्हणाले की सायन्स मधला जो अप्रोच आहे थोडा डिफरंट आहे, त्यांचे इम्पॅक्ट फॅक्टर किंवा त्यांना मिळणारं एक
इन जनरल महत्व ॲज कम्पेअर्ड टू लँग्वेज आणि ह्युमॅनिटीज मध्ये निग्लेक्टेड आपल्याला वाटतं. परंतु आपले विषय अतिशय समाजाभिमुख असतात, समाजाला याचा उपयोग होतो आणि भाषा म्हणू किंवा इतर ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहेत त्या सगळ्यांचाच डेफिनेटली संशोधनामध्ये खूप मोठा, त्याच्यामुळे हे संशोधनाचे विषय जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असावेत, ते समाजाला उपयोगी पडणारे असावे आणि अतिशय ऑब्जेक्टिव्हली त्याचं एक त्याला स्वरूप मिळालं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपलं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे. याच्या बियॉन्ड जाऊन सगळे लँग्वेजच्या लोकांना सुद्धा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा सुद्धा ही एक कन्सेप्ट महत्वाची आहे. कारण आपण सुद्धा कॉपीराईट म्हणजे पेटंट हा विषय सायन्समध्ये जास्त आहे, पण ट्रेडमार्क आणि कॉपीराईटच्या दृष्टिकोनातून संशोधनाचं ला काय त्याचं महत्व आहे या दृष्टिकोनातून पण आपण सगळ्यांनी एक विवेचन करणं गरजेचं आहे. मी भाषा तज्ज्ञ नाही, भाषा तज्ज्ञ आज सगळे उपस्थित आहेत आणि सगळे अतिशय सुंदर भाषा बोलणारी इथे लोक आहेत. मी मानसशास्त्रज्ञ आहे, पण मानसशास्त्रज्ञ आणि भाषा तज्ज्ञ यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण कोणती भाषा कशी, त्या भाषेचा अर्थ, त्याच्या भावना मानसशास्त्रज्ञांना समजतात आणि मानसशास्त्रज्ञांचं ज्या विषयावर मानसशास्त्रज्ञ काम करतात ते मन भाषा तज्ज्ञांना जास्त चांगलं समजतं. हा अतिशय सुंदर मेळ इथे घडून आलेला आहे. आयोजकांचे, मनमाड कॉलेज तसेच मराठी अभ्यास मंडळांचे मी इथे त्यांना खरंच आभार मानते की त्यांनी अतिशय हा दुग्ध शर्करा योग इथे घडवून आणला. सर्वांचे इथे महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने मी इथे सगळ्यांचं कौतुक करते आणि ऍज अ डीन ऑफ ह्युमॅनिटीज आणि इथेच थांबते. आपण मला इथे अतिथी म्हणून बोलवलं त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण जो कॉपीराईटचा ट्रेडमार्कचा जो मुद्दा उपस्थित निश्चितच महत्वपूर्ण आहे. कारण एखादी वस्तू जेव्हा शोधून काढली जाते तेव्हा त्याला मिळणारं पेटंट आणि साहित्यातील किंवा सामाजिक शास्त्रातील संशोधन आणि त्याचं पुस्तक रूपाने येणारं कॉपीराईट हे दोन्ही एकाच दर्जाचं मानलं गेलं पाहिजे असा मतप्रवाह जो आहे तो निश्चितच आहे आणि बरोबर आहे, रास्त आहे असं मलाही वाटतं. पाटील सरांच्या भाषणाच्या निमित्ताने काही प्रश्न जर कोणाच्या मनात असतील तर त्यांनी निश्चित विचारावे. एक नाव माझ्याकडे आलेलं आहे, डॉक्टर संतोष कन्नोर. त्यांना सरांना काही प्रश्न विचारायचे. मी कन्नोर सरांना विनंती करतो की त्यांनी आपला प्रश्न विचारावा. हॅलो हॅलो सर, आवाज येतोय? हॅलो हॅलो हो येतोय. आवाज येतोय सर, नमस्कार सर. व्याख्यान ऐकल्यानंतर खूप समाधान वाटलंय सर. पण माझा जो एक प्रश्न असा आहे सर की जी सुरुवात असते आणि शेवट जो कालखंड, समजा आपण FY पासून SY TY जे 3 वर्ष जसे असतात की फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, ज्यावेळेस आपला जो इंटरेस्ट असतो तसं आपण संशोधन करत असताना ज्यावेळेस आपल्याला समजा त्यांनी मर्यादा दिलेली असेल 5 वर्षाची मर्यादा दिलेली असेल तर त्यावेळेस आपला जो मूड असतो 5 वर्षाच्या कालखंडात म्हणजे पूर्ण आपण जीव ओतून तिथं आपण ते प्रयत्न करत असतो. तर पुणे विद्यापीठाच्या बाबतीत मला असं म्हणावंसं वाटतं की मी जे संशोधन करत होतो तर आता जवळजवळ 2014 पासून माझं ऍडमिशन असून जवळजवळ आता 7 वर्षे कंप्लीट झालीत आणि 7 वर्षे झाल्यानंतरही जवळजवळ आता 4 महिन्यापासून रिपोर्ट सुद्धा आपल्या विद्यापीठात सादर झालीत. विद्यापीठात रिपोर्ट सादर झाल्यानंतर सर जवळपास मी पत्रव्यवहार पण केलेत, तरी सुद्धा अजून व्हायवा लागत नाही. तर अशा वेळेस साहजिकच माणसाला म्हणजे एवढे 7-7 वर्षे 8-8 वर्षे गेल्यानंतर पण आपला व्हायवा कम्प्लीट होऊ शकत नाही किंवा आपलं संशोधन पूर्ण होऊ शकत नाही. तर अशा वेळेस साहजिक माणसाला थोडी निराशा येत असते. कारण जे 5 वर्षाचा जो कालखंड आपला असतो आणि 5 वर्षात 7 वर्षे लागत असतील किंवा 8-8 वर्षे लागत असतील तर सर मी याच्यावर काय करू शकतो बा? मला एवढंच एक समाधानकारक उत्तर पाहिजे. संतोष कन्नोर ना तुम्ही? हॅलो. तर हा, माझं ऐकायला येतंय? हो सर, ऐकायला हो सर येतोय आवाज. प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी इथं प्राचार्य मोतीराम देशमुख सुद्धा उपस्थित आहे. अनावधानाने मी त्यांचा उल्लेख करणं राहून गेला, त्यांचा पण कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो आणि प्रश्नाकडे वळतो. तुम्ही याच्या मागे काय कारण मीमांसा आहे वगैरे मला त्याच्याविषयी काही माहिती नाही, पण सध्याला विद्यापीठामध्ये
साधारणतः आठवड्यातून 2 वेळेस हे सगळे कर्मचारी येत आहेत आणि असं खूप दिवसापासून चाललेलं आहे. त्याच्यामध्ये काही जण बाधित वगैरे होतात, आजारी पडतात, त्याच्यामुळे अडचणी येतात आहे. पण तरीही तुमचे जर ते रिपोर्ट आलेले असेल, तुमचं सगळं ते ऑनलाईन ते सगळं भरलं गेलेलं असेल तर ते लगेच व्हायला पाहिजे. मला फक्त हे झाल्यानंतर मी स्वतः इतरांना सांगून मला फक्त हे झाल्यानंतर मला मेसेज करा तुमचे काय जे आहे ते मी संबंधितांना देतो आणि काळजी करू नका, ते होऊन जाईल व्हायवा, त्याला वेळ लागणार नाही. आता उलट चांगली पद्धत आलेली आहे, ऑनलाईन सगळं आहे. तर तुमचे मार्गदर्शक आणि तुम्ही मला मेसेज करा, आपण ते लवकरात लवकर पूर्ण होईल तुमचं, काळजी करू नका. धन्यवाद सर. अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण एखादा प्रश्न घेऊ. नमस्कार, मी बोलू शकतोय धनगर सर? हा सर, बोला 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 केसकर सर बोला. नमस्कार. डॉक्टर शिरीषजी लांडगे सरांचं आणि काल सतीश बडवे सरांचं दोन्ही वक्त्यांचं संशोधनाच्या संदर्भातील आणि आजच्या काळातील संशोधनाच्या संदर्भातील व्याख्यान किंवा त्यांचं मार्गदर्शन ऐकलं. प्रश्न आहे असं नाही, पण काही मुद्दे मला 1-2 मिनिटांमध्ये मांडण्याची परवानगी द्यावी. धनराज सर, 1-2 मिनिट मी घेतले तर चालतील का? बोला सर, बोला बोला. हा, काही ठिकाणी ज्यावेळेस आपण नवीन संशोधन पद्धती बघतोय त्यावेळेस माननीय आपल्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष इथं आहेत. सर, मी असं काही ठिकाणी ऐकलंय, शिरीषजी सर ऐकताय, लांडगे सर ऐकतायत, अनुवादाच्या पातळीवरती ज्यावेळेस आपण बाहेरच्या म्हणजे परदेशामध्ये असं सांगितलं जातं की जर त्यानं अनुवाद केला आणि तो जर उत्कृष्ट असेल तर तो PhDच्या लेवलचा किंवा संशोधनाचा पकडला पाहिजे. आपण जर नवीन ट्रेंड आणणारच असू तर याही पातळीवरचा विचार करायला हरकत नाही. आणि नंबर 2, गुजरातमध्ये मी ज्यावेळेस रिफ्रेशर करत होतो त्यावेळेस एक अशी नवीन संकल्पना एका संशोधकांनी मांडलेली होती की कुठलाही कवी, म्हणजे केशवसूत असतील, केशव कुमार असतील, बालकवी असतील किंवा अगदी अलीकडचे नादो मानोरांच्या पासून ते सगळेच, त्या कवितेचा शब्दकोश हा तयार केला गेला पाहिजे, कारण ती कविता समजण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि अशाही शब्दकोशांना महत्व यायला हवं. नवीन पठडीमध्ये किंवा 2020च्या कालखंडामध्ये आपण येत असू तर कोरोनाोत्तर कालखंड हा आता मानला जाणार आहे. लिखाणाच्या, साहित्याच्या परिभाषा बदलल्या जाणार आहेत आणि मग अशा पातळीवरचे विषय किंवा आशय आल्यानंतर संशोधनाला या घटनेचा किंवा या मुद्द्यांचा फार चांगला उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून एखादं अत्यंत उच्च दर्जाचं पुस्तक अनुवाद जर होत असेल, म्हणजे ते मराठीतून इंग्रजीत जाऊ देत किंवा इंग्रजीतून मराठीत येऊ द्यात, ते ज्ञानपीठ असेल किंवा अतिउच्च नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाचं असेल, अशा जर पुस्तकांच्या संदर्भामध्ये आपल्या संशोधनामध्ये महत्व मिळालं आणि अशाही व्यक्तींना जर PhD मिळायला लागल्या तर याही पातळीवरचं नव संशोधन हे या नवीन कालखंडामध्ये उपलब्ध होऊ शकेल किंवा आपल्याला नव दिशा देता येऊ शकतील असं वाटतं. आणि काव्य शब्दकोश असेल, नाट्य शब्दकोश असेल, कादंबरी शब्दकोश असेल, असेही काही प्रयत्न होत असतील तर त्यांनाही संशोधनाच्या पातळीवरती आपल्याला घेता येऊ शकतं का, याचाही विचार करायला हरकत नाही. नवसंशोधनाच्या अनुषंगाने माझं मत या पद्धतीनं मला व्यक्त करावं असं वाटलं. संयोजकांनी मला इथं संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. लांडगे पाटील सर, आपण यावरती काही भाष्य करणार असाल तर? केसकर सरांनी जो प्रश्न म्हणता येणार नाही पण त्यांनी एक मुद्दा समोर केला, तर त्याच्यामध्ये अनुवाद ही जी बाब आहे, अनुवाद याच्या संदर्भात फार उलटसुलट मतप्रवाह असतात. म्हणजे कोणताही अनुवाद हा उत्तम झाला असं फार अपवादात्मक म्हटलं जातं. म्हणजे कवितेचा अनुवाद होईलच याची खात्री नाही किंवा ते सगळं झालं तर ते होत नाही. आणि संशोधन ही तसं असतं. पण अनुवादाला संशोधन करणं, त्याला म्हणणं किंवा त्यांनी कवितेचा जो कोश आहे, कवितेचा कोश हे संशोधनात येऊ शकेल, पण अनुवादाच्या वर संशोधन देऊन त्यांना PhDची डिग्री देणं हे आत्ताच्या सध्याच्या काळात कितपत योग्य होईल याचं मला एक शंका आहे.
फक्त माझं असं म्हणणं आहे की या निमित्ताने तो प्रस्ताव आला तर तो मूळ प्रस्ताव पाहून मग त्याला मान्यता देता येईल. आता प्रश्न असा असतो की नवनवीन संशोधन विषय हे यायला पाहिजे. ते संशोधन विषय आल्यानंतर तुमचा हा जो हे मुद्दे आहेत तर त्याची एक प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो की आपण विद्यापीठाच्या बाहेर तुम्ही हे संशोधन करू शकता, ही अशी मांडणी करावी, वेगवेगळ्या नियतकालिकातून त्याची मांडणी व्हावी, चर्चासत्रातून मांडणी करावी. ही चर्चा झाल्यानंतर तेव्हा कुठं विद्यापीठीय संशोधनात येईल ते. आणि दुसरी गोष्ट असं आहे की विद्यापीठीय संशोधन हे काय आपलं अंतिम संशोधनाचं ध्येय नसतं किंवा आपलं इस्पितही ते नाही. त्याच्यामुळं ते एक पदवीपुरतं झालेलं असतं आणि ते तिथं झालं म्हणजेच सगळीकडे मान्य होईल असं काही मला वाटत नाही. आणि म्हणून तुम्ही तुमचा जो विषय आहे तो घेऊन थोडंसं काही वर्ष तुम्ही काम केलं, त्याच्यावर निबंध तुम्ही लिहिले तर त्याच्याविषयी चर्चा होऊन आपल्याला विद्यापीठीय पातळीवर त्याचा विचार करता येणं शक्य आहे. धन्यवाद सर. धनगर सर. हा सर. मी डॉक्टर संजय शिंदे बोलू शकतो सर? हा सर. एक प्रश्न विचारा. बोलू शकतो सर मी? हा विचारा सर. धन्यवाद सर. आदरणीय डॉक्टर लांडगे सरांचं जे व्याख्यान झालं ते अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विद्यापीठाच्या अपेक्षा, संशोधकाची भूमिका आणि मार्गदर्शकाची भूमिका काय असावी. सर, एक माझा छोटासा प्रश्न असा आहे की 2017 मध्ये पेट परीक्षा झाली आणि त्या पेट परीक्षेत उत्तीर्ण असलेले किंवा नेट सेट मधून एमफिल मधून एक्झामचं असलेल्या विद्यार्थ्यांचं मार्च एप्रिल मध्ये जी रजिस्ट्रेशन झालं, जी नोंदणी झाली, त्याच्यानंतर कोर्सवर्क बाकीच्या गोष्टी अभ्यास केंद्रांनी आता पूर्ण केल्यात, पण 6माही संशोधन प्रगती अहवालांचं सादरीकरण आणि त्याचं मार्गदर्शन हा फार महत्वाचा विषय मला वाटतो. आणि आपण आता बहुतेक एमफिलच्या पीएचडीच्या व्हायवा देखील आता मौखिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. तर आता जे 2017-18 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्यांचे प्रवेश झालेले आहेत, ज्यांचा विषय मंजूर झालेला आहे, ज्यांचं संशोधनाचं काम उत्तम पद्धतीने सुरू आहे, अशा संशोधक विद्यार्थ्यांना 6माही संशोधन प्रगती अहवाल सादरीकरणासाठी ऑनलाईन पद्धतीने आपण जर एक ती संधी दिली तर त्यांच्या कामाला एक दिशा मिळेल, संशोधनाचं कामाचा आवाका त्यांच्या लक्षात येईल आणि संशोधनाचं काम पण उत्तमरित्या मार्गी लागू शकतं असं मला वाटतं. म्हणून 6माही प्रगती अहवालाच्या संदर्भात आपण योग्य ती दखल घेऊन मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला एक संशोधक विद्यार्थी म्हणून नम्रपणे विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही KTHM ला संशोधन केंद्राला आहात का? यस सर. हा, आता याच्यामध्ये काय झालंय की काही संशोधन केंद्रांनी म्हणजे त्यांनी हे प्रगती अहवाल त्यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने त्यांनी केलेले आहेत, रयतमध्ये केलेले आहेत. आणि KTHMचं माझ्या माहितीप्रमाणे माझं मागे एकदा बोलणं झालं पवार सरांशी, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते लवकरच ते पण ऑनलाईन पद्धतीने हे 6माही प्रगती अहवाल सुरू करणार आहेत. तर ते थोडेसे आता काही दिवसांपूर्वी आपला PhDचा कोर्स वर्कचा जो अभ्यासक्रम आहे तो विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाला, 1-2-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आता ह्या 6माही प्रगती अहवालांचं ते ऑनलाईन तुम्हाला ते सगळं सबमिशन आहे आणि त्याच्यासाठी KTHMचं माझ्या माहितीप्रमाणे एक 8 ते 15 दिवसात ती सगळी प्रक्रिया सुरू होईल असं मला माहिती कळते. आणि मी व्यक्तिशः आपण सरांना विनंती करतो. पवार सर. सर, मी पवार सरांचाच विद्यार्थी आहे. उत्तम असं त्यांचं मार्गदर्शनही होत असतं आणि आता तुम्ही एक सुखद धक्का दिला की एक 15 दिवसात त्याची कार्यवाही सुरू होईल, म्हणून आम्हा सगळ्यांना एक कामाला दिशा मिळाली आणि आम्ही उत्तमरित्या ते ऑनलाईन सादरीकरण करू. आपल्या मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर जगदाळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्षीय समारोप करावा.
अजून कोणाला काही मांडायचं नाही असं गृहीत धरून आजचा जो काही विषय होता आणि आजचे काही प्रमुख पाहुणे अतिथी सगळे जे काही होते त्यांच्याकडे त्या विषयाला धरून कोणाची अडचण नाही किंवा काही शंका नाही असं गृहीत धरून आंबेकर सर ह्या आयोजनाचे प्रमुख आहेत आणि मराठी अभ्यास मंडळाचे गमे सर आहेत. त्यांच्या काही मांडणी असेल, काही राहिलं असेल, त्यांनी त्यांना वेळ देऊया. जर काही गोष्टी ह्या वेबिनार अनुषंगाने राहिल्या असतील तर त्या डिस्कस अजून कराव्यात. अच्छा, इथं त्यापूर्वी आपणासाठी एक गोष्ट सांगू इच्छितो की मसू पाटलांच्या साहित्य आणि समीक्षा त्याच्या महाविद्यालयाने एक कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्या कार्यशाळेमध्ये आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जे साहित्यिक पण आणि ते उपजिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले ते होते. इथं गोतू पाटील जे मराठी साहित्यामध्ये मोठे योगदान दिलेले आमचे येवला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक दिसत आहे. याचबरोबर आमच्या संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर VS मोरे सर आहेत. मराठी विभागाचे प्रमुख थोरात सर दिसत आहे आणि ह्या मसू पाटलांच्या कन्या ज्या कवयित्री कवी नीरजा त्या दिसत आहेत. इथं थोडा प्रयत्न, खरं तर मला हा हेतू वेगळा होता. मसू पाटलांचे जे काही साहित्य आहे त्याचं आपल्याला सगळ्यांना दर्शन घडून द्यायचं होतं. हे साहित्याचं आम्ही वेगळं एक इमेज तयार केलेले, खरं तर आता एलियंतॉरला मिळाली नाही. पण मित्रांनो, जे साहित्यिक निर्माण होता, ज्यांनी साहित्यामध्ये मोठे योगदान दिलेलं आहे, त्यांच्या प्रती आपली आत्मीयता, ज्या महाविद्यालयामध्ये ज्या व्यक्तीने 25 वर्ष सेवा दिली त्या व्यक्तीबद्दलचा आदर आम्ही सगळ्या शिक्षकांनी हा भाव आमच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आम्ही त्या साहित्यांवर अनेकांनी PhD केले असतील किंवा त्या पुस्तकांचा वापर करून मोठी डिग्री प्राप्त केली असतील, पण ज्या व्यक्तिमत्वाच्या साहित्याने आम्ही हे सगळं करतो आहोत त्या व्यक्तिमत्वाबद्दलचा आदर आमच्यामध्ये असावा. त्यासाठी हा एक छोटासा पूरक आपल्यासमोर मांडतोय. आंबेकर सरांचं धन्यवाद, त्यांनी एलियंतॉरला ही गोष्ट इथं पुढे आणली. असो मित्र, आपण आजच्या विषयाकडे येऊया. सर, स्क्रीन शेअरिंग थांबवत. आमच्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या 1952 पासून शैक्षणिक कामामधलं जे योगदान कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी जी काही दिशा देऊन सुरू झालेलं आहे त्या अंतर्गत आज ह्या संस्थेमध्ये आम्ही जवळजवळ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय 13 आणि त्याचबरोबर प्रोफेशनल कॉलेजेस पर्यंत जवळजवळ 27-28 वरिष्ठ महाविद्यालय, ज्युनियर कॉलेजेस, माध्यमिक प्राथमिक शाळा, ॲग्रिकल्चर, B.Ed, लॉज सगळ्याच टाईपचं शिक्षण हे ग्रामीण भागामध्ये देतं. आणि आपल्याला माहिती आहे की इथे जॉईन झालेले काही सुरगाण्याहून काही विद्यार्थी आहेत, काही हर्सुलचे आहेत, काही निमगावचे आहेत, काही नामपूरचे आहेत, येवला, सगळेच ग्रामीण परिसरातले सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रतिनिधी करणारे शिक्षक आणि विद्यार्थी. आणि याचबरोबर इथं बघायला मिळतंय की सहभागी झाल्यामध्ये तर उल्हासनगरपासून तर अनेक ठिकाणचे नावं परेल पाहिलंय, शिरूळ, या सगळ्यांचा सहभाग घेऊन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे नेवासा तालुक्यातले, खास उल्लेख मी इथे करतो, नेवासा तालुक्यातले आमचे मित्र डॉक्टर शिरीष लांडगे पाटील, या जे काही यांच्यावर जबाबदारी संस्थेने दिलेले या सगळ्या अभ्यास मंडळाचे ह्युमॅनिटीच्या अंडर त्या भारद्वाज मॅडम, सर्व सन्माननीय प्राचार्य, सर्व शिक्षकगण, सर्व उपस्थित विद्यार्थी, सगळ्यांचंच नाव घेणं इतकं वेळ आपण ऑनलाईन मोडला असल्यामुळे घेणार नाही. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचंच मी धन्यवाद व्यक्त करेल. आणि आम्हाला अजूनही आठवतं की आमचे संस्थेचे कोऑर्डिनेटर माननीय डॉक्टर अपूर्व हिरेन साहेबांनी जेव्हा ही संकल्पना आमच्यासमोर मांडली की आपल्याला ह्या स्वरूपाचं स्ट्रक्चरिंग करायचं आहे आणि त्याला मुहूर्तमेढ देऊन 1 महिन्यात आम्ही या सगळ्या फंक्शनिंगला आलो. आणि त्या अनुषंगाने या सगळ्या वेगवेगळ्या अभ्यास मंडळाच्या मीटिंग्स व्हायला लागल्या आणि त्यात विषयाचे लोक एकत्र येऊन चर्चा होत आहेत, त्यांना आम्ही स्वायत्ता दिलेली आहे. आणि हे सगळं होताना हे जे उपक्रम घडताना दिसत आहेत, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एक विजनरी लिडरशिप जर आपल्या पाठीशी असतील तर त्यांच्या आयडियाज आपण शिक्षकांनी कशा पुढे न्यायला पाहिजे, एक ज्वलंत उदाहरण ह्या कार्यशाळेच्या रूपाने दिसत आहे. ह्या जुन्या संस्थांचं ह्या महाराष्ट्राला फार मोठे योगदान आहे
आणि या संस्थांचं योगदान, मी मगाशी एका प्राचार्यांचं योगदानापोटी त्यांच्या प्रती असलेला आमचा भाव व्यक्त करण्याची जी काही कार्यशाळा आम्ही घेतली, आणि अजून त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आम्ही त्यांच्या नावाने एक व्याख्यानमाला चालू केलेली आहे, आणि त्या व्याख्यानमालेमध्ये जे काही वक्ता येतो तो माझे विद्यार्थी म्हणून एक वक्ता असतो, आणि अनेक व्याख्यानं आयोजित केली जातात, आणि दरवर्षी एक थीम त्यासाठी ठेवलेली जाते. या वर्षाची आमची त्या व्याख्यानमालेचा विषय आहे की जे आम्ही व्हॅल्यू, इथिक्स अँड व्हॅल्यूज जो पार्ट आहे विद्यार्थ्यांचा सगळ्या सिस्टीमचा, त्याच्यावर आमचे सगळे व्याख्यान आयोजित करत आहोत. तर हे सांगायचा हेतू आहे की ज्यामुळे हे सगळं सिस्टीम चालते, त्या संस्था असतील, ते संस्था चालक असतील, त्याच्यात योगदान करणारे नामवंत साहित्यिक शिक्षक असतील, किंवा ह्या देशाला ज्यांनी पुढे आणलं, राष्ट्राला पुढे आणलं ते सगळे समाज सुधारक असतील, किंवा ज्या साहित्यामध्ये मोठे योगदान केलेले सगळे साहित्यिक असतील. आज मला एक योगायोगाने उल्लेख करावासा वाटतो, का कळत नाही का माहित नाही, पण ज्या नेवास्यामध्ये वीरेश्वराच्या देवळात बसून ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात आपल्या समोर एक चांगला ओवी स्वरूपात ज्ञानेश्वरी दिली, त्या नेवास्यामधनच आज आम्ही आमचे शिरीष लांडगे पाटलांना ऐकत होतो. मित्रांनो, त्या त्या ठिकाणचे एक वैशिष्ट्य आहे, त्या त्या भाषेला एक मोल आहे, त्या त्या विभागाला, महाराष्ट्राचा जरी विचार केला किंवा देशाचा जरी विचार केला, विविधता आपल्या देशामध्ये आहे. भाषेचं स्वरूप वेगळं आहे. नाशिकहून मनमाडला गेल्यानंतर, बदली झाल्यानंतर खरं तर त्या मनमाडच्या परिसरातल्या ज्या मुलांची जी भाषा आहे, मुलं जे लकब आहे बोलण्याची, मुलींचे त्यातल्या त्यात भाषेमधलं स्वरूप वेगळं आहे. एकदा आमच्याकडे माझ्या मते आमच्या संशोधन केंद्राच्या समितीवर मनोहर जाधव सर आले होते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे, आणि त्यांना मी त्या मुलींचं बोलणं ऐकून दाखवलं. तर तेव्हा मनोहर जाधव सर मला म्हणताय, सर मी नांदगाव मध्ये काही दिवस राहिलेले आहे आणि मला ह्या गोष्टीचा अनुभव आहे. तर ही जी बोली भाषेचं रूप आहे, त्याचं शब्दांचं रूप आहे, आणि ह्या सगळ्या रूपाचं खरं तर आम्ही भाषा सौंदर्य शास्त्र शब्द वापरतो, आणि मग ह्या सगळ्या साहित्याच्या हे जे काही सौंदर्य आहे, त्याची विविधता आहे, याचं खरं तर आम्ही सगळ्या मुलांना अनुभवणं, अनुकरण करून देणं हा खरं महत्वाचा भाग. इथं आता आजही काही विद्यार्थी आमच्या सुरगाण्याहून बोलताय. माझ्याकडे सुरगाण्याचाही काही अंशी चार्ज असल्याने त्या मुलांचाही मला ऐकण्याला बऱ्याच वेळेस संधी मिळाली, आणि त्या मुलांची बोलण्याची जी लकब आहे साहित्याची, आणि लांडगे पाटील सर सांगायला आनंद आहे की त्या मुलांचं अक्षर खूप वळणदार आहे. कदाचित योग आजार लॉकडाऊन संपल्यानंतर ह्या मुलांना खरं भेटायला जाऊया. हे मुलं आम्ही MA अभ्यासक्रम तिथं पदव्युत्तर स्तरावर सुरगाण्यात चालवतोय, हर्सुललाही चालवतोय, आणि त्या मुलांना एकमेव अभ्यासक्रम हे पदव्युत्तरचा जो त्यांना तिथं शिकायला मिळतो. आणि आज परिस्थिती ह्या कोविड पेंडेमिक आणि ह्या सगळ्या सिच्युएशन हालाकीची झाली. हे मुलं आता इकडे नाशिकला हॉस्टेलला राहू शकत नाही, त्यामुळे त्यांना एकमेव PG कोर्स असेल तर तो MA मराठी. त्यामुळे ह्या संस्थांचं मी मागे जसं योगदान आहे, तुमची संस्था जुनी आहे आणि त्यांचंही ग्रामीण भागात काम करते, त्यांचं योगदान आहे. या विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण काळाची गरज आहे, आणि जर आम्ही विद्यापीठ स्तरावरचं सगळा सेटअप उपलब्ध असेल तरच आम्ही मान्यता देऊ अभ्यासक्रमांच्या, ह्या ज्या भूमिकेतून आम्ही जर काम करायला लागलो, आणि ग्रामीण भागातले मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. आणि तोच एक भाग कुठंतरी एक आपल्याला इथनं दिसायला मिळतो की या संस्थांमुळे हे सगळं सुरू झालं. आणि मग अभ्यास संशोधन केंद्रांच्या मान्यतेच्या बाबतीतल्या भूमिका, खरं तर तुमच्यासारखी पॉझिटिव्ह माणसं त्या अधिकार क्षेत्रामध्ये असल्या कारणाने काहींना संधी तरी मिळत आहे, नाहीतर रिसर्च गाईड होण्याच्या. नाहीतर आमचा अनुभव असा आहे की कुठंतरी किरकोळ स्वरूपाच्या भूमिकेतून आम्ही अनेक संशोधन जे सहाय्यक असतात त्यांच्या आम्ही मान्यता सुद्धा विद्यापीठामध्ये होऊ दिलेली नाही, आणि अनेक लोक संशोधनापासनं त्यांच्या अंडर अनेक विद्यार्थी संशोधनासाठी पुढे आले असते, ते कदाचित मागे राहिले असते. अशा प्रकार होत आहे. ही एक मनुष्य प्रवृत्ती आहे, आणि कदाचित हा विचार आम्ही पुढे नेणं काळाची गरज आहे. आणि ज्या पद्धतीने आपण संशोधन मार्गदर्शन वाढवतोय किंवा संशोधन सेंटर्स वाढवतोय, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी पण त्याच दर्जाच्या असणं आवश्यक आहे. इथं निश्चितच अतिशय नवीन प्राध्यापक ह्या मराठी विषयाचे नाशिक जिल्ह्यामध्ये पुढे येत आहेत. हे सगळ्याच महाविद्यालयातल्या अनेक नामवंत प्राध्यापकांचा सगळ्यांचाच उल्लेख करणं अवघड आहे, पण मी जे बघतोय की मराठी विषयामधल्या नवीन जे काही शिक्षक नाशिक जिल्ह्यामध्ये दिसत आहेत त्यांचं मनापासून कौतुक करेन. आणि हे सगळं कौतुक करताना
आमच्या एक वेदना पण त्या अनुषंगाने मला पटकन आठवण झाली, आमच्या राहुल पाटलांची पण आठवण होत आहे की अशा एका चांगल्या साहित्यिकाला आम्ही मागच्या कोरोना पॅन्डेमिक मध्ये कुठंतरी देवाच्या पुढे काही चालत नाही असं मी म्हणेल, आणि त्यांच्यामुळे आम्ही मोकलेलो पण आहोत. हे सगळं करताना नाशिक जिल्ह्यातल्या संशोधकांनी कुठंतरी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाप्रती, मराठी भाषेप्रती आणि मराठी साहित्य आणि मराठी साहित्याचं पुढची येणाऱ्या पिढीसाठी आवश्यक असलेल्या गरजा, जेव्हा मी व्हॅल्यूज अँड इथिक्स अँड व्हॅल्यूज मध्ये बोलतो तर हे सगळं साहित्यांमधूनच मिळू शकतं. आज जे उपलब्ध काय आहे मराठी साहित्य, आमचा एखादा विद्यार्थी हिंदीमध्ये नाही वाचू शकत, समजत नाही चांगलं, इंग्रजी साहित्य नाही वाचू शकत, समजत नाही चांगलं, संस्कृतचे भाषेचा जो काही आकलन पाहिजे ते आमच्यामध्ये नाहीये. माझ्या गावी माझ्या घरी नवरात्रामध्ये ते नवनाथ पारायण, पोथीचं पारायण व्हायचं आणि मी ते गुरुजी वाचायचे ना, आमच्या गावातले म्हातारे आजोबा यायचे आणि मी तिथं लहान असताना मला आठवतं की मी जोपर्यंत 10 वर्ष सलग त्या नवनाथ पारायणाची पूजा, आरती जी शेवटची असायची मी ती करायची ना, आरतीसाठी मी जागा राहायचो. एवढंच मला त्या पोथी आणि पारायण मधनं कळलं. तर मित्रांनो, ही जी महाराष्ट्राची परंपरा आहे, साहित्याची परंपरा आहे, जर मला संस्कृतचं ज्ञान राहिलं असतं तर आजही मी त्या संस्कृत आणि ह्या पोथी पारायणाचा एखादा अभ्यासक राहिलो असतो आणि एखादा प्राध्यापक राहिलो असतो. पण भाषा ज्ञान जो पार्ट आहे तो मराठीमध्ये जे काही साहित्य अवगत आहे ते आमच्या मराठी भाषिकाला कळतंय. त्याच्यात मग किती व्हॅल्यू एज्युकेशनच्या पुस्तक आहेत, संत साहित्याने ह्या महाराष्ट्राला खूप दिलंय. ज्या नेवासातून सर बोलतायत त्या ज्ञानेश्वरी आणि त्या काळातल्या समाज सुधारक आणि संतांनी तर खूप महाराष्ट्राला दिलेले. आणि आज काही जे काही ग्रामीण आणि समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी शुद्धता मी म्हणतो, जे कुठेतरी व्हॅल्यूज, आज प्लॅगरिझमच्या आम्ही गप्पा मारतो, त्या अनुषंगाने व्हॅल्यूजचा पार्ट ह्या समाज सुधारकांनी आणि साहित्याने आम्हाला दिलेला आहे. पण ही जी परंपरा जर आम्ही पुढे नेली नाही, त्याचे एथिक्स अँड व्हॅल्यूचे जे तत्व होते हे पुढे सांगितले नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. तर मला असं वाटतं की मराठी भाषेच्या सगळ्या घटकांची जबाबदारी त्या अनुषंगाने समाज सुधारणांच्या भूमिकेमध्ये मोठी दिसते. रसायनशास्त्राचा एखादा प्राध्यापक फक्त रसायनशास्त्राचं संशोधन करतो आणि रसायनशास्त्र शिकवतो, जेव्हा आम्ही अप्लाइड याला जातो तेव्हा फक्त कुठेतरी आमचा कीटकनाशकांची फवारणीचा विषय येतो तेव्हाच तो थोडंफार बोलू शकतो. पण व्हॅल्यूज आणि ह्या बाकीच्या जे प्रसंग येतात किंवा साहित्याचा जो काही भाग अनुषंगाने येतो, जो साहित्यिक असेल तरच तो चांगल्या व्यासपीठावरून चांगलं मत मांडू शकतो. त्यामुळे मराठी भाषा आणि त्याच्यातली असलेली फार मोठं साहित्य, तर ह्या गोष्टीमध्ये मराठी संशोधकांनी फार मोठं काम करणं अपेक्षित आहे. आज सकाळीच माझ्यासमोर एक बातमी आली, ती आमच्या जवळची असल्यामुळे, मनमाडची असल्यामुळे मला त्याचं कौतुक आहे, अभिमान पण आहे. आजची बातमी अशी होती की जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाशिक जिल्हा किल्ला लढवणार, अशा स्वरूपाची बातमी आहे. आणि या बातमीचं तारतम्य आहे की संयुक्त राष्ट्र युनेस्कोच्या वतीने 14 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले 14 किल्ल्यांच्या आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून तत्वता मान्यता दिलेली असून ह्या बातमीचं ध्येय बघा, म्हणजे महाराष्ट्रातल्या 14 किल्ल्यांना युनेस्कोने साधारणतः जागतिक वारसा स्थळ म्हणून त्यांना मान्यता दिली. त्याच्यामध्ये अंकाई टंकाई हा मनमाडला लागून येवला आणि मनमाडच्या मधला असलेला किल्ला आहे. आता मी जेव्हा अंकाई टंकाई किल्ल्याचा वार्षिक स्थळांच्या मध्ये जर स्थान मिळत असेल तर सभोवतालची जी काही मराठीची जी शिक्षक आहेत, अभ्यासक आहेत, यांची जबाबदारी होते की ते अंकाई टंकाई बद्दलचं संशोधन काय काय झालेलं आहे, कोण कोण होतं, तिथले परंपरा काय आहे, तिथे का गोष्टी वैशिष्ट्य होतं, याच्या सगळ्या संस्कृत मधलं असेल, अनेक भाषांमधलं असेल, उर्दू मधलं असेल, हे सगळ्या कल्पना आणणं आणि ते मराठीमध्ये चांगल्या दर्जातनं बनवणं. आणि आपल्याला माहिती आहे की आता ऑनलाईन मोडमध्ये आणि ह्या सोशल मीडिया आणि या सगळ्या विचार करता आपण विकिपीडियामध्ये त्या सगळ्या गोष्टी नेणं. आज जर सगळ्यात मोठं काम जर असेल आमच्या मराठी भाषिकांचं आणि महाराष्ट्र माणसाचं, तर आम्ही ह्या ज्या काही ऑनलाईन मोडमध्ये जे काही उपलब्धता आहे, साहित्याची असेल, संशोधनाची असेल, आपल्या परिसरातल्या विविध सांस्कृतिक कल्पनांची असेल किंवा कल्चरचा पार्ट येतो, साहित्यांची असेल, या सगळ्या गोष्टी विकिपीडियावर नेणं ही आपली महत्वाची नैतिक जबाबदारी आहे. जर आम्ही हे करायला मागे पुढे राहिलो तर फार मोठं नुकसान ह्या मराठी क्षेत्राचं, मराठी माणसाचं होणार आहे. आज आम्ही काही शोधायचं असेल तर लगेच गुगलवर जातो आणि तिथं टाईप करतो आणि आपल्याला ते सगळं पुढे येतं. काही अंशी काही भाषांच्या बऱ्यापैकी त्याच्यामध्ये समभाव व्यक्त केलेला आहे.
पण आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन, आज जर नेवास्यातनं आमचे लांडगे पाटील बोलतायत, सुरगाण्याचं वेगळं कल्चर आहे, तिथनं आमचे वेगळे लोक बोलतायत, या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या एरियातलं, त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातलं, त्यांच्या त्यांच्या ऐतिहासिक स्तरांचं किंवा ज्या समाजाला दिशा देणाऱ्या गोष्टी आहेत, साहित्य आहे, याचं ह्या पद्धतीने विकिपीडियावर हे सगळं नेण्याचं काम करावं. आमच्याकडे एक मला आठवणीने सांगावं असं वाटतं की आमच्याकडे एक मेहदी हसन म्हणून रसायनशास्त्राला मसगा महाविद्यालयात शिक्षक होते आणि ते एक धर्म प्रचारक पण होते. त्यांच्या त्या धर्मावरचे व्याख्यानं अजूनही बाहेरच्या देशांमध्ये नियमित होत असतात. मी प्राचार्य असताना त्यांना एक दिवशी बोलवलं की सर, आम्हाला तुमचं लेक्चर प्राध्यापक प्रबोधनीच्या अंतर्गत ऐकायचं, आम्हाला तुम्हाला ऐकायचं, तुम्ही केमिस्ट्री अतिशय चांगलं शिकवताय, पण मला तुम्ही धर्म प्रचारक म्हणून कोण आहात, काय करताय, आणि मला त्या सगळ्या धर्माचे विचार समजून घ्यायचे. आणि आमच्या सगळ्या मसगा महाविद्यालय अतिशय मोठं महाविद्यालय, 100 स्टाफ बसलेलं होतं त्या हॉलमध्ये. आणि जेव्हा ते बोलायला लागले आणि ते गीता आणि वेद आणि ऋग्वेद आणि याच्यात सगळे विवेचन करायला लागले, तेव्हा मला लक्षात आलंय की तिथं मराठीचेही भरपूर शिक्षक होते. मी समोर पाहत होतो की याच्यात मराठी भाषिक शिक्षकापेक्षा रसायनशास्त्राचे उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेले आमचे मेहदी हसन मराठीच्या या सगळ्या संकल्पना ठामपणे मांडत होते. तर याच्यावरून आपलं लक्षात येतंय की संशोधक हा फक्त भाषापुरता मर्यादित न, आपली जी भाषा आहे त्यापुरतच मर्यादित न ठेवता, आपल्याला जर तुम्हाला संशोधनामध्ये पुढे जायचं असेल, भाषेमध्ये पुढे जायचं असेल किंवा भाषा शिक्षक म्हणून तुम्हाला पुढे जायचं असेल, तर तुम्हाला मल्टी लँग्वेज ही संकल्पना, अनेक भाषांचं कौशल्य ज्ञान अपेक्षित आहे. मग हिंदी साहित्य सुद्धा आकलन व्हाणं गरजेचं आहे. उर्दू साहित्य खूप मोठे साहित्य त्या उर्दूमध्ये दडलेलं आहे, ते सुद्धा आपण जर उर्दू भाषेचे ज्ञानी असू तर वाचन करून ते मिळू शकतो. इंग्रजी साहित्याचं त्याचं लिमिट नाहीये. त्यामुळे मल्टी लँग्वेजचा पार्ट ह्या भाषा शिक्षकांमध्ये असणं गरजेचं आहे. आणि जर आपण बघितलं, आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जेव्हा प्राचार्य दिलीप धोंडगे सर जेव्हा बोलतात व्यासपीठावरून, तर त्यांचं MA मराठी, MA इंग्रजी, आणि त्यांचं जे रेफरन्स देण्याची जी संकल्पना आहे, तर ते कुठेही आपल्याला केव्हा इंग्रजीच्या साहित्यामध्ये घेऊन जाता काही कळतच नाही. त्यामुळे ह्या गोष्टीची काळाची गरज आहे. त्यामुळे आपला विषय, आपल्या विषयाचं ज्ञान किंवा पदव्युत्तरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आपण अन्य भाषाच्या साहित्याकडे फिरवणं, त्याचं आकलन करणं, त्या भाषेचं विविधता, त्या भाषेच्या साहित्याची परंपरा आणि त्याच्या असलेले शब्द. आज हा कुठलाही शब्द असतो, मी एक खेड्यातनं आलेला विद्यार्थी आहे, 10वी पर्यंत एका खेड्यात शिकलेलो आहे, 7वी पर्यंत एक शिक्षकी शाळेचा विद्यार्थी आहे, आमचं वाखारी गाव आहे आणि त्या गावातला विद्यार्थी. 8वी 9वी 10वी मी त्या हायस्कूलमध्ये शिकलो, तिथेही 3 वर्षे विज्ञान तत्वावर एक नवीन हायस्कूल सुरू झालं होतं. 3च शिक्षक शिकवायला होते, 3 वर्ग होते आणि मला माहिती आहे की आम्ही दररोज दुपारी खेळायचो. तर जेव्हा मी नाशिकमध्ये आलो, जेव्हा मी शिक्षण क्षेत्रामध्ये आलो आणि त्यानंतरच्या काळामध्ये माझ्या शब्दांवर काही शिक्षकांमध्ये गॉसिपिंग व्हायला लागले. आता नाविलाज होतं, माझं शिक्षण मी बदलू शकत नव्हतो किंवा त्या शब्दांना मी प्रयत्न करूनही बदलण्याचा प्रयत्न केला. तर जेव्हा स्टाफ रूम मध्ये किंवा काही विभागांमध्ये माझ्या 1 2 3 4 शब्दांवर गॉसिपिंग होते, याचे प्राचार्य म्हणून मला त्याच्या वेदना व्हायला लागल्या आणि निश्चित अजूनही होत आहे. जे भाषेचं ज्ञान आपलं कधीही पुढे कदाचित हे अशा अनेक वेदना अनेक मुलांना होत आहे. आणि ह्या भाषा कौशल्यामध्ये आम्ही वरिष्ठ महाविद्यालयातल्या सगळ्या घटकांनी, आमचे बांधव जे प्रायमरीला शिकतायत, आमच्या स्कूल्समध्ये शिकतायत, आमच्या कधीतरी छोट्या ठिकाणी शिकतायत, त्या ठिकाणी सुद्धा भाषेची शुद्धता, भाषेचं महत्व, भाषेबद्दलचं अवेअरनेसचं काम ह्या मराठी भाषाच्या सगळ्या लोकांची जबाबदारी. त्यामुळे आमच्या संस्थेचं आमचं पुढचं नियोजन असं आहे सर याच्यामध्ये, की जे काही मराठी अभ्यास मंडळ झालं त्या अनुषंगाने खालचे आम्ही मराठी विषयाचे प्रायमरी पासून सगळ्या शिक्षकांचे एक अभ्यास मंडळ केलेलं आहे. आणि हे अभ्यास मंडळ आणि ते अभ्यास मंडळ मराठी भाषेवर एकत्र येऊन चर्चा करतील आणि त्या मुलांपर्यंत हे काम, ह्या शिक्षकांचं जे काही त्या क्षेत्रातल्या ज्ञानवंतांचं जे योगदान आहे त्या मुलांपर्यंत पोहोचवायचा हा सगळा उपक्रम आमचा आहे. मित्रांनो, काम खूप आहे, कुठली गोष्ट संपलेली नाहीये आणि काळानुरूप त्यामध्ये दररोज बदल होत आहे, शब्द बदलत आहेत, दररोजचा नवीन शब्द आपण ऐकतोय. या सगळ्या शब्दांचं संकलन करणं आणि शब्दांना गती देणं, कारण गतीशिवाय चक्र फिरल्याशिवाय कुठलीही गोष्ट चालत नाही. आणि शिक्षकाचं काम या चक्राला गती देणं. आणि या शब्दांना जर नाही गती दिली तर हे शब्द थांबले तर सगळी यंत्रणा थांबेल, तुमचं साहित्य थांबलं, तुमचे विचार थांबले
तर येणारी पिढी थांबेल. आणि ही पिढी थांबवायची नसेल, त्याला विचार द्यायचे असतील, त्याला दिशा द्यायची असेल, तर ज्ञानेश्वरांनी जी परंपरा दिलेली आहे, विचार दिलेले आहेत किंवा संतांनी जे काही विचार दिलेले आहेत, जुन्या समाज सुधारकांनी जे विचार दिलेले आहेत, त्या विचाराला पुन्हा पुन्हा दिशा देणं, त्या पुन्हा रूपांतरित करून आज इथं आपण म्हणतोय की आपण साधारणतः त्याला काय म्हणतो, या भाषेतलं ज्ञान दुसऱ्या भाषेत लिहिल्यानंतर अनुवाद. आमच्याकडे एक हिंदीचे माजी विद्यार्थी आहेत, म्हणजे रिटायर्ड झाले आता, कदाचित आपल्याला माहित असेल, हिंदी आमच्याकडनं शिकले आणि ते प्रोफेसर पदावर रिटायर झाले, दुलदुले सर म्हणून आपल्याला माहित असेल नाशिक जिल्ह्यात. त्यांना व्याख्यानाला बोलवतं, सर म्हणे अनुवादावर मला पैसे मिळतात. मी अनेक अनुवाद करतो, मग इंग्रजीचं हिंदीमध्ये असेल, हिंदीचं इंग्रजीमध्ये असेल, मेडेला याची गरज आहे. आणि मग मराठीतनं हिंदीमध्ये असेल, ह्या अनुवादावर जर आमचा विद्यार्थी पैसे एक कुठेतरी त्यांचा एक सोर्स ऑफ इन्कम होऊ शकत असेल, असे अनेक क्षेत्र आहेत, तिथं आपण काम करणं गरजेचं आहे, त्याचं अवेअरनेस देणं गरजेचं आहे. आणि भाषेचा विकास, भाषेचं महत्व आपल्याला सगळ्यांसमोर मांडणं ही काळाची गरज आहे. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये हे एक अभ्यास मंडळ स्थापनेचा हेतू आमचा एक आहे की जे पदव्युत्तर जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं UGC रेकॉग्नाइज्ड जर्नल्स मध्ये आपल्याला पब्लिकेशन वाढवायचे. आणि हे आपलं प्लॅन असलं पाहिजे. एकदा मुलाने MA ला प्रवेश केला की 2 वर्षामध्ये त्याचा एक पेपर पब्लिश व्हायला पाहिजे. जर आपण ह्या संकल्पनेतून घेतलं तर मुलांना रिसर्च कल्चर डेव्हलप करता येईल त्याच्या, आणि प्राध्यापकांचे पण पब्लिकेशन्स वाढतील. आणि जर तुमच्या अंडर 60 विद्यार्थी असेल, 60 मुलांना तुम्ही मोटिवेट केलं, 60 पब्लिकेशन्स वाढतील. आणि त्या अनुषंगाने त्या शिक्षकाचं योगदान, त्या महाविद्यालयांचं योगदान, संशोधनामध्ये जी काही संकल्पना, आज आम्ही थोडं मागे आहोत असं महाराष्ट्राबद्दल अनेक नामवंत लोक बोलायला लागले. आमच्या विद्यापीठांमध्ये किंवा आमच्या महाविद्यालयांमध्ये कुठे तुम्ही रँकिंगला येत नाही, त्याचं कारण आपण संशोधनामध्ये मागे आहोत. ते जर आम्ही सगळ्यांनी काम केलं आणि सगळ्याच पद्धतीचे पब्लिकेशन 100% आम्ही त्याकडे कल केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगलं संशोधन पण आपल्या समोर येईल. आणि ज्या काही अपेक्षा विद्यापीठाच्या असतात, विद्यापीठ अभ्यास मंडळाच्या असतात, ते आपल्याला पुढे नेता येतील. निश्चितच ह्या सगळ्या संकल्पना घेऊन महात्मा गांधी विद्या मंदिरने ही सगळ्या भूमिका पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आज हे निर्माण होतंय. आज आम्हाला लांडगे पाटील सरांना या निमित्ताने आमचे सुरगाण्याचे ग्रामीण भागातले मुलं ऐकताना बघतायत किंवा आमचे सगळे शिक्षक एकत्र येऊन प्लॅन करतायत. ही जी संकल्पना सुरू झाली, ऑफलाईन मोडने कार्यशाळा घ्यायचो तर 100 पर्यंत पार्टिसिपंट कधी होत नव्हते, पण ऑनलाईन बोर्डने ते पार्टिसिपंट होत आहे, याचा मला खूप आनंद आहे. असंच काम आपण येणाऱ्या काळामध्ये आमच्या संस्थेतल्या अनेक अभ्यास मंडळातून व्हावं आणि त्याच्यातून आपली जी जबाबदारी, आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी, आपण प्रामाणिकपणे सेवाची जी भाग आहे आपला पूर्ण करावा, अशा भावना व्यक्त करतो. आपल्या सगळ्या पार्टिसिपंटला विनंती राहील की आता चॅट बॉक्स मध्ये आंबेकर सर किंवा कोणीतरी लिंक पाठवतील, लिंक पाठवलेली आहे, आपण त्या लिंकला आपलं सर्टिफिकेट साठी फॉर्म भरावा आणि आपल्याला सर्टिफिकेट ऑनलाईन मोडने प्राप्त होईल. असं एक मी सूचना देऊ इच्छितो. जेवढे टीचिंग मोड्स आम्ही नवीन आणण्याचा प्रयत्न करतोय ऑनलाईन मोड्स मध्ये, तेवढा सगळा प्रयत्न आपले शिक्षक करता याचाही आम्हाला रास्त अभिमान आहे. पुन्हा आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर सतीश लांडगे पाटील यांचा मी महाविद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करेल. एक हसरं आणि एक देखणं व्यक्तिमत्व आहे आणि असे व्यक्तिमत्व जर अभ्यास मंडळाला लाभले, निश्चितच त्या अभ्यास मंडळाचं काम चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकतो. नम्रता फार महत्वाची आहे. आपल्यामधला असलेला युगो बाहेर ठेवला की सगळे लोक आपल्याकडे येतात. फार काहीच ज्ञान नाही आपल्याकडे, तरी आपण फार मिरवत फिरतो, माझं नोट्स, माझं पुस्तक, आणि त्याच आविर्भावात आम्ही जगतो. हे आपलं काही नसतं, हे देवाचं आहे, देवाला देऊन टाका. मुलं हे देव आहेत, त्यांची सेवा करा. समाज हे देव आहे, त्यांची सेवा करा. तेच आपलं खरं कर्तृत्व आहे. ह्या भूमिकेतून लांडगे पाटील सर काम करतायत, याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. असंच काम आपण येणाऱ्या काळात करावं असे मी मनापासून आपल्याला महाविद्यालय परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सगळ्यांच्या मनापासून महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठीच्या संशोधकांनी मराठी भाषेच्या संशोधनापुरतं किंवा साहित्याच्या संशोधनापुरतं मर्यादित न राहता त्यांनी बहुभाषिक व्हावं, बहुविद्याशाखीय संशोधनाकडे वळावं असा संदेश देखील आदरणीय प्राचार्य जगदाळे सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून दिलेला आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या जे धुरीण आहेत, आदरणीय प्रशांत दादा हिरे, आदरणीय अपूर्व भाऊ हिरे, आदरणीय अद्वय आबा हिरे यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या ज्या पालखीची वाटचाल चाललेली आहे, मराठीमध्ये एक अभंग आहे,
आम्ही भाग्यवान आनंद निधान, निघालो घेऊन दत्ताची पालखी. मला वाटतं कर्मवीरांची ही पालखी मराठी विभागाच्या संदर्भात बोलायचं झालं तर पु ल देशपांडे, र.रा. गोसावी, भालचंद्र खांडेकर, मसू पाटील, यशवंत पाठक, गोतू पाटील, आवलगावकर सर अशा दिग्गज धुरीणांनी ही पालखी वाहिलेली आहे. आम्हाला सर्व सहकाऱ्यांचे भाग्य आहे की आम्हाला या पालखीचा दांडा पुढे नेण्यासाठी आणि या वारीमध्ये सामील होण्याची संधी या संस्थेने दिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात निश्चितच नेहमीच कृतज्ञता भाव राहणार आहे आणि त्यांच्या या कल्पकतेतून मराठी अभ्यास मंडळ असेल किंवा या विविध विद्याशाखा असेल यामध्ये काम करायला निश्चितच एक प्रेरणा आणि उर्मी मिळणार आहे. आदरणीय जगदाडे सर, आदरणीय सुभाष निकम सर, आदरणीय प्राचार्य देवरे मॅडम या सर्वांचं मार्गदर्शन त्या अनुषंगाने आम्हाला नेहमीच वेळोवेळी लाभत राहतं. त्याबद्दल त्यांच्या प्रतिही मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा आणि गोड भाग म्हणजे आभार प्रदर्शनाचा. तसं आमचे कवी म्हणतात, आभाराचे भार कशाला, गळ्यात फुलांचे हार कशाला, प्रेमाचेच घर बांधूया, या घराला दार कशाला. पण दाराशिवाय घर पूर्ण होऊ शकत नाही. त्याप्रमाणेच आभाराशिवाय कार्यक्रमाची सांगता ही चुकीची ठरते. आणि म्हणूनच या सर्वांच्या ऋणात जरी आपल्याला राहायचं असलं तरी कार्यक्रमाची एक औपचारिकता म्हणून आपण आजचे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाचं जबाबदारी आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोतीराम देशमुख सर यांनी पूर्णत्वास न्यावी अशी मी सरांना विनंती करतो. आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोतीराम देशमुख सर. प्रथम सर्वांना नमस्कार करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी, आमचे प्रेरणास्थान आदरणीय समाजश्री डॉक्टर प्रशांत दादा हिरे, ज्यांनी ही संधी उपलब्ध करून दिले असे आमचे मार्गदर्शक, दिशादर्शक, संस्थेचे समन्वयक डॉक्टर अपूर्व हिरे यांचे आम्ही आभारी आहोत. बुधवार दिनांक 26 मे रोजी संशोधनाच्या वाटा या विषयावर डॉक्टर सतीश बडवे सर, माजी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, आणि आज गुरुवार दिनांक 27 मे रोजी विद्यापीठीय संशोधन स्वरूप आणि अपेक्षा या विषयावर माननीय प्राचार्य डॉक्टर शिरीष लांडगे पाटील, अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, या दोनही विचारवंत संशोधक तज्ञांनी संशोधनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शकांमध्ये असलेले विविध प्रकारचे समज, गैरसमज दूर करून अतिशय परखडपणे अनेक उदाहरणादाखल विवेचनपूर्ण असे मार्गदर्शन करून आम्हा सर्वांमध्ये संशोधन विषयक जागृती निर्माण केली. त्याबद्दल मी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनःपूर्वक आभार मानतो. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे मराठी अभ्यास मंडळ व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड मराठी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 2 दिवसीय वेबिनारचे अध्यक्ष महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे शैक्षणिक विभागाचे विश्वस्त माननीय प्राचार्य डॉक्टर B.S. जगदाळे सर यांनी आपणा सर्वांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली. तसेच अतिशय मोलाचे असे मार्गदर्शनही केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे, संचालिका महात्मा गांधी विद्या मंदिर, डॉक्टर मृणाल भारद्वाज, अधिष्ठाता मानवीय विद्याशाखा महात्मा गांधी विद्या मंदिर. या वेबिनारचे संयोजक प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे, अध्यक्ष महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे मराठी अभ्यास मंडळ व सर्व सन्माननीय सदस्य. या वेबिनारचे समन्वयक डॉक्टर प्रमोद आंबेकर सर. तसेच या 2 दिवसीय वेबिनारमध्ये सहभागी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, मार्गदर्शक यांचेही मी संस्थेच्या तसेच मनमाड महाविद्यालयाच्या वतीनं मनःपूर्वक आभार मानतो. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हे वेबिनार संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्व पार्टिसिपंटचे मनपूर्वक आभार. चॅट बॉक्समध्ये फीडबॅकसाठी लिंक टाकलेली आहे. काही फारसे प्रश्न नाही आहे, त्यामुळे आपण सर्वांनी ती लिंक फीडबॅकची ओपन करावी, फीडबॅक द्यावा आम्हाला. अर्ध्या पाऊण तासात तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळून जाईल तुमच्या मेलवरती. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद.